तो हत्ती त्याच्याच अंगावरती चिखल उडवून घेतोय सोंडेने. कारण कसं होतं ना की त्यांना पॅरासाइटचा खूप त्रास होतो. छान डेरेदार वृक्ष एका बाजूला, त्याच्या खाली एक बुंधा आडवा पडलेला होता. त्या बुंध्याच्या मागे सगळी पिल्लं लपून बसलेली होती. पण जर का वारा उलट्या दिशेने आला तर हरणाला वासही येत नाही. असं जीव खाऊन ते खॅक 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 करत राहतं. त्या वाळलेल्या खराट्यांच्या मधनं जेव्हा भगवा चालत असतो, त्या जंगलांचे एरिया वाढवणं किंवा प्राण्यांच्या संख्येवरती नियंत्रण ठेवणं, जंगलात पायी चालत फिरणं याच्यासारखं दुसरं सुख नाही. तर मला म्हणजे एक सेकंद थरकापच उडाला. सगळीकडे मधमाशा. तर मंडळी, आज गोलगप्पावरती एक नवीन सब्जेक्ट, तो म्हणजे जंगल भटकंती. आणि त्याच्यासाठी आपण इन्व्हाइट केलेलं आहे मकरंद केतकर यांना. मकरंद केतकर यांना 23 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे जंगल भटकंतीमध्ये. तर जंगल कसं बघावं, नुसतंच तुम्ही ट्रेकिंगला जाऊ नये, तर जंगल कसं बघावं याबद्दल त्यांनी छान अशी माहिती दिलेली आहे. चला तर मग बघूया. कसे आहात मंडळी? तर गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे आपल्यासोबत मकरंद केतकर. नमस्कार. आजचा विषय जो आहे तो जंगल भटकंती आणि तिथले अनुभव. याच्याबद्दल मकरंदचं एक वेगळं परसेप्शन आहे किंवा एक वेगळा अनुभव आहे. 23 वर्ष जंगल जगलाय असं म्हणता येईल. तिथल्या प्राण्यांबद्दल त्यांनी बरीच माहिती घेतलेली आहे. तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. मकरंद, नमस्कार. 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 तर हे जे जंगल भटकंती वगैरे आहे, हे कसं आयुष्यात आलं? जेव्हाच मला आठवतंय, म्हणजे अगदी लहानपणी 1ली-2रीत असताना माझे आजोबा रिटायर झाल्यानंतर आम्हाला पेन्शन आणण्यासाठी मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला घेऊन जायचे सोबत. ओके. आणि मग येताना विचारायचं की तुम्हाला काय पाहिजे. तर मग ती सांगायची की मला काय कानातलं पाहिजे, गळ्यातलं पाहिजे. आणि मी सांगायचो की मला प्लास्टिकचे प्राणी पाहिजेत. कारण मला म्हणजे ती माझी पहिली आठवण आहे की मला प्राण्यांबद्दलचं आकर्षण मी कुठपर्यंत ट्रेसबॅक करू शकतो माझ्याबद्दल. तर मला ती आठवण आहे की मी प्राण्या पक्ष्यांबद्दलच मला फारसं म्हणजे पहिल्यापासून खूप जास्त कुतूहल होतं. मग ते प्राणी पक्षी पण साधे असे काहीतरी गुलाबी हत्ती किंवा निळा घोडा वगैरे असं नाही पाहिजे. म्हणजे गाय, बैल, म्हैस टिपिकल प्राणी असलं तरी चालेल, पण हत्तीसारखाच असला पाहिजे. हा ना, म्हणजे जसं मी चित्रात बघतो किंवा फोटो बघतो त्याचे, तो तसाच असला पाहिजे. बरोबर. गायसारखी दिसली पाहिजे. ह्या माझ्या बेसिक रिक्वायरमेंट तेव्हापासून होत्या. मला त्याचं खोटं नको होतं, मला ते खरंच हवं होतं. पण ते महाग असतील ना? हो, ते तुलनेने थोडे महाग होते प्राणी. आणि आजोबा पण म्हणायचे की अरे काय तू एवढे महागातली तुझी हाऊस म्हणजे पेन्शन मधनं तू मला घ्यायला नव्हतं. पण ठीक आहे, त्या आवडीनिवडी माझ्या ज्या होत्या तर त्या इंडिकेशन होत्या की मला खूप जास्त प्राण्या पक्ष्यांची पहिल्यापासून आवड आहे. माझ्या आजोबांना थोडासा तो एक छंद होता. ओके. म्हणजे मी ही गोष्ट सांगतो साधारण 91, 92, 93 सालची, जेव्हा अगदीच 4थीच्या आतमध्ये होतो. रस्त्यावरनं बांबूला गोल पिंजरे लावून त्याच्यात पोपट भरलेले विकायला माणसं रस्त्यावरती फिरायची, पोपट विकत फिरायची. माझ्या आजोबा त्यांना वरती बोलून घ्यायचे, मला विचारायचं तुला कुठला पोपट पाळायचा याच्यातला. ओके. मग तो पोपट घेतले. मग त्यांना एक नाही, मग जोडी पाहिजे. मग दोघांसाठी तो पिंजरा छोटा होतोय. मग आम्ही दुकानात जाऊन दोघांनी मोठे पिंजरे आणले. मग त्याला खायला काय घालायचं, स्वच्छता, मग त्याला बोलायला शिकवणं. मग मी तासन तसा पोपटाकडे बघत बसायचो की तो जीभ म्हणजे एका पायात पकडून ज्यावेळेला तो शेंग खातोय तर मग तो कसा कुरतडतो. बरोबर. म्हणजे मला जवळनं त्या पक्ष्याचं निरीक्षण करता आलं. कारण अदरवाईज मला पक्षी निरीक्षणासाठी मी जिथे वाढलो त्या ठाणे या शहरामध्ये तसा काही फारसा स्कोप नव्हता. बरोबर. किंवा जर असेल, पण माझ्या आजूबाजूला तसं कोणी रिसोर्स पर्सन नव्हते की जे मला घेऊन जातील बोट धरून. बरोबर. की चल आज मी तुला जंगल दाखवतो. बरोबर. कारण तसं म्हणलं तर ठाण्याला समृद्ध वारसा आहे. मागच्या बाजूला येऊरचं जंगल, संजय गांधी नॅशनल पार्क, आणि एका बाजूला खाडी, म्हणजे जिथे खारफुटी कांदळवन, जिथे युरोपियन मायग्रेटरी बर्ड्स येतात. बरोबर. पण हे कोणीतरी मला दाखवण्याला हवं होतं ना.
म्हणजे पुण्याला आल्यानंतर मला कळलं की लोकांना फ्लेमिंगोचं एवढं फॅसिनेशन आहे. म्हटलं अरे मी ऐरोलीच्या पुलावरती उभं राहून ग्रेटर आणि लेसर फ्लेमिंगो बघत माझं बालपण गेलेलं आहे. म्हटलं इथे काय कौतुक आहे. सायकल चालवता येतो आणि पुलावर खाली फ्लेमिंगो बघायचं खाडीमधले. पण तिथून मला आवडत ट्रेस बॅक करता येते आणि मग पुस्तकं आली हळूहळू आयुष्यामध्ये. सुरुवातीला काहीतरी छोट्या मोठ्या कथा टार्झन टाईप ज्यात प्राण्यांचे उल्लेख असायचे. मग एक दिवस शाळेच्या लायब्ररीमध्ये कुठलं तरी छान जिम कॉर्बेटचं पुस्तक मिळालं ज्यात त्याचे खरे अनुभव होते की त्याने जसं रुद्रप्रयागचं नरभक्षक बिबट्या, मग बिबट्याच्या सवयी काय आहेत ते मला त्याच्यातनं कळलं. आणि मग त्या माणसाने किती हुशारीने त्याला ट्रॅक केलं, ज्याने 120 माणसं खाल्ली त्या बिबट्याने जवळजवळ, त्याला त्याने कसं ट्रॅक केलं. सो तिथनं ते कळलं. मग हळूहळू नेगल सारखी पुस्तके मिळाली. डॉक्टर प्रकाश आंबेडचे सहकारी जे आहेत विलास मनोहर हेमलकसामधले त्यांनी लिहिलेली. मग त्याच्यामधनं त्यांची निरीक्षणं की त्यांच्याकडे अनाथालयामध्ये प्राण्यांच्या जे प्राणी आले होते त्यांच्या सवयी काय होत्या, काही इन्स्टिंक्ट त्यांचे नॅचरल जे असतात तर ते त्यांनी त्याच्यात लिहिलेले अनुभव. मग असं करता करता मॅजेस्टिक बुक डेपो ठाण्यामध्ये ओपन झालं राममोहनजी रोडला, की ज्याच्यातनं मला ऍक्च्युअल निसर्गावरती असलेली सायंटिफिक माहिती असलेली पुस्तकं मिळाली की जी माझ्यासारख्याच वाईल्ड लाईफची किंवा निसर्गाची आवड असलेल्या लोकांनी लिहिलेली आहेत सोप्या भाषेमध्ये, ज्याला फील्ड गाईड्स म्हणू शकतो आपण. की एक फ्लावर्स ऑफ सह्याद्री सारखं पुस्तक घेतलं डॉक्टर श्रीकांत इंगळहळीकरांचं, तर त्याच्यामध्ये कुठल्या एका सीझनमध्ये तुम्हाला कुठे कुठली फुलं उमललेली दिसतील. मग फील्डवर ते पुस्तक घेऊन गेले की मला अरे हो खरंच हे फुल या सीझनमध्ये उमललेलं आहे आणि हॅबिटॅट पण तोच आहे. सो मला ते कोरिलेट करता यायला लागलं. मग जसं मी 10वी पासआउट झालो आणि ट्रेकिंगला जायला लागलो, चांगले ग्रुप्स मिळाले मला की ज्यांनी मला ऍक्च्युअली एथिकल ट्रेकिंग काय असतं ते शिकवलं. मग त्यांच्याबरोबर हिंडताना मला मी जे शिकलेलो आहे आतापर्यंत, हा बरं इन द मीन टाइम केबल आल्यामुळे नाईट जिओ आणि डिस्कव्हरी आणि हे सगळे चॅनल आले, अॅनिमल प्लॅनेट आलं होतं. सो तो अजून एक बूस्ट मिळाला. सो भरपूर ज्ञानाचं भांडार होतं. सापांविषयी माहिती तशी फारशी नव्हती, पुस्तकात वाचून होती थोडीफार माहिती, पण साप प्रत्यक्ष बघायला मिळाले. कारण ठाण्याला खाडीवरती आमचे इथे अनिल गुगल म्हणून होते, ते सर्पमित्र होते. त्यांचं एक रेस्क्यूचं पीठ होतं ज्याच्यात ते सगळे साप आणून होतायचे. मग तिथून साप, मग त्यांना मी पटवून त्यांच्यावर स्नेक हँडल करायला शिकलो. सो मग असं एका टप्प्याटप्प्याने माझी ग्रोथ होत गेली. या आवडीला चालना देणारे अनेक घटक मला हळूहळू आसपास मिळत गेले जसं वय वाढत गेलं तसं. आणि मग इव्हेंच्युअली ज्या वेळेला मी पुण्यामध्ये शिफ्ट झालो त्यावेळेला मला वाईल्ड लाईफ टुरिझम मध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यात मी 10-12 वर्ष फुल फ्लेजेड हार्डकोर वाईल्ड लाईफ टुरिझम मध्ये काम केलं. म्हणजे ज्याच्यात मी लोकांना जंगल सफारीला घेऊन जाणं किंवा पायी जंगलामध्ये घेऊन जाणं, वन्यजीवांची, झाडांची, फुलांची माहिती देणं, हे सगळं मला जे मी शिकलेलो आहे इतकी वर्ष थिअरी जी आहे ते मला प्रॅक्टिकली स्वतःला अनेक गोष्टी त्यातनं शिकता आल्या, प्लस मी जे शिकलं ते लोकांबरोबर शेअर करता आलं. सो अशी ही सगळी माझी जर्नी आहे. पण याच्यामध्ये असं दिसतंय की काही जणांना मांजराचं फॅसिनेशन असतंय, काही जणांना कुत्र्यांचं फॅसिनेशन असतं, पण तुमच्या याच्यामध्ये खरंच जंगलचं फॅसिनेशन तुम्हाला होतं. कारण तुम्हाला फुलं, पानं किंवा वेगवेगळ्या वनस्पती, सगळ्या प्रकारचे प्राणी, मला अँट टू एलिफंट या सगळ्याचं फॅसिनेशन आहे. कारण मुंग्यांचं विश्व जर का तुम्ही पाहिला गेलं तर ते इतकं अद्भुत आहे की त्यांच्यातलं कम्युनिकेशन असेल, त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने घरं बांधायची शैली असेल, वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये राहणाऱ्या मुंग्या किंवा वेगवेगळ्या स्ट्राटामध्ये राहणाऱ्या मुंग्या, की काही फॉसोरेल असतात जमिनीच्या खाली राहतात, काही टेरेस्ट्रियल आहेत की जमिनीवरती राहतात, ओणक्यांच्या खाली राहतात, त्या कधी बिळच करत नाहीत, त्या मार्चिंग हँड्स असतात. एका ठिकाणी राहणार त्या हजारो लाखो मुंग्या, तिथलं अन्न संपलं की नेक्स्ट पडा, म्हणजे बंजारा टाईप तिकडे तिकडून इकडे फिरती. एकी आणि कम्युनिकेशन त्यांचं स्ट्रॉंग. मुंग्यांचं म्हणजे सोशल इन्सेक्ट्स मध्ये तुम्हाला ते खूप चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व करता येतं त्याच्यामध्ये. कारण लिडरचं ऐकणं, ओके, फॉलोइंग द लिडर, फॉलोइंग द इन्स्ट्रक्शन, म्हणजे ब्लाइंडली फॉलो करणं, बरोबर, हे त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे प्राणी विश्वातनं मला काय शिकण्यासारखं आहे तर मला ऍज अ लिडर म्हणून मला टीम कशी सांभाळायची आणि ऍज अ फॉलोअर म्हणून मला टीमचा पार्ट बनवून कसं काम एक्झिक्यूट करायचं, हे दोन्ही गोष्टी मला शिकण्यासारख्या आहेत त्याच्यामध्ये. की मुंग्यांच्या एका टीमने जर का म्हटलं की नाही आम्ही कशाला काय शिकारीला जायचंय किंवा प्रोटेक्ट करायचं, तर मग ते सगळी सिस्टीम कोलॅप्स होईल त्यांची. बरोबर. सो त्याच्यामुळे तुम्ही मुंग्यांचा विश्व अभ्यास करताना जसं इंडियन आर्मीमध्ये असतं की जितना बोला उतना कर,
ऑर्डर्स फॉलो करायच्या, बरोबर. दॅट्स इट. तर ते तिथे आपल्याला परफेक्ट पाहायला मिळतं. मग हे फक्त मुंग्यांच्या बाबतीत असं आहे का सगळ्या प्राण्यांच्या बाबतीत असं अनुभवायला मिळालं? प्रत्येक सजीवाची वैशिष्ट्य वेगळी. म्हणजे कसं आहे की तो काय प्रकारचा सजीव आहे. म्हणजे जर का अॅनिमल क्लासिफिकेशन बघितलं तर त्याच्यामध्ये व्हर्टिब्रेट्स, इनव्हर्टिब्रेट्स, मग इन्सेक्ट्स, म्हणजे आर्थ्रोपॉड हा एक मोठा फायलम झाला की ज्याच्यामध्ये क्रस्टेशियन्स आले, खेकड्यासारखे आले, किंवा इन्सेक्ट ऑर्डरमध्ये सगळे इन्सेक्ट्स आले, अॅरेक्निड्स मध्ये सगळे विंचू आणि हे आले. बरं, आता विंचू हा आपलं स्पायडर हा तसा सॉलिटरी अॅनिमल आहे. म्हणजे एकटेच तुम्हाला स्पायडर दिसतात, असं कधी थव्याने स्पायडरला दिसत नाही. बरोबर. पण कॉलोनियल स्पायडर सारखे स्पायडर्स आहेत की जे एकत्र जाळं मिळून त्याच्यामध्ये सगळे एकत्र राहतात. तर हे आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही आता मोठ्या प्राण्याचं जर का पाहिलं तर रूल ऑफ थंब असा आहे की आता वाघाचं उदाहरण घेतलं तर नर वाघ हा कधीच पिल्लांना रेज करत नाही. त्याचं काम आहे फक्त मादीबरोबर समागम करून पिल्लं जन्माला घालणं आणि त्याच्या टेरिटरीमध्ये त्याच्या जेवढ्या माद्या आहेत त्या सगळ्यांना आणि त्याच्यापासून झालेली जी पिल्लं त्या सगळ्यांना प्रोटेक्शन देणं. ओके, बरं, ते प्रोटेक्शन एका सर्टन एज पर्यंतच असतं, कारण त्याच्यानंतर त्याच्याच मुलांपैकी कोणीतरी एक बनतो, बरोबर, औरंगजेब, आणि तो शहाजहानला मारायला निघतो. है ना, गादी बळकवायची असते, बापाची गादी बळकवायची असते. तर हे असल्यामुळे मग तिथे मेल्समध्ये फाईट होतात. म्हणजे फिमेल असेल जर का तर तिच्या बापाबरोबर काही भांडण होतं, तिचं आईबरोबर भांडण होतं. बरोबर. ओके. की मुली आईला तिच्या हद्दीतनं हुसकावायला पाहतात. पण मग सारांश काय आहे की फिमेल पिल्लांना वाढवते आणि नर प्रोटेक्शन देतो. पण रणथंबोरमध्ये अशी एक केस झालेली आहे की सुलतान नावाचा एक वाघ होता, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, की टायगर्सना ट्रॅक करणारे जे लोक होते तर त्यांना कळलं की हे काही पिल्लं आहेत, सबॅडल्ट्स आहेत, 6-7 महिन्याची ती पिल्लं असतील आणि त्यांची आई अनेक दिवस आलेली नाहीये. तर त्या नर वाघाने शिकार करून त्यांना वाढवलं, त्यांना खायला आणून द्यायचा तो, आणि त्याच्यात ती डॉक्युमेंटरी बनलेली आहे. ग्रेट. म्हणजे असं म्हटलं जातं ना की एव्हरी रूल इज अन एक्सेप्शन, अपवादाशिवाय नियम सिद्ध होत नाही. बरोबर. तर तसं हे आहे निसर्गामध्ये. बरोबर. की नर वाघाने पिल्लं, आणि त्याच्यानंतरही काही अशी उदाहरणं लोकांनी रेकॉर्ड केली, पण अगेन हे काय म्हणूया आपण दुर्मिळ उदाहरण आहे. बरोबर. हजारो मधनं एखादं असं घडतं की इन्स्टिंक्टिव्हली तर त्या वाघाला माहित नाही पिल्लांना का वाढव असं वाटलं, नाही तर वाघ सोडून देतो, पिल्लांना नाही वाढत, मेली पिल्लं. दर्शक, आता वाघ सॉलिटरी अॅनिमल आहे, कळपाने शिकार करत नाही सिंहासारखा, पण 2-2.5 वर्षाची झाली पिल्लं की ती आईपासून सुट्टी होतात, बट आईच त्यांना हुसकावून जाते की दादा तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा म्हणून. पण ताडोबामध्ये त्या तेलिया सिस्टर्स म्हणून एक प्रकरण झालं मध्ये की 4 वाघिणी होत्या, पिल्ल फिमेल होत्या, त्या सगळ्या मिळून शिकार करायच्या. जवळजवळ 1-1.5 वर्ष त्यांनी एकत्र शिकार केली, त्या सेपरेट झाल्याच नाहीत. तर त्याच्यातही पण डॉक्युमेंटरी बनलेली. सो हे असंही पाहायला मिळतं. म्हणजे चौघींनी मिळून गव्याची शिकार केली, अस्वल मारलं, भारी. तर हे असेही आपल्याला उदाहरणं पाहायला मिळतात. सो इन्सेक्ट्समध्ये जसं सोशल ऑर्डर आहे तसं तुम्हाला हरणांच्या कळपात पाहायला मिळतं, सिंह याच्या एलिफंटच्या याच्यामध्ये पण असेल, हत्तींच्या कळपात पाहायला मिळतं. सोशल अॅनिमल आहेत ते. एक्झॅक्टली. म्हणजे हत्तींवरती तर मी अनेक तास बोलू शकतो, इतका माझं त्याच्याबद्दलचं फॅसिनेशन आहे की माझा जी लहानपणची मी जर्नी सांगितली तर त्याच्यामध्ये मी शाळा सुटल्यानंतर त्यावेळेला ठाण्याला खाडीच्या बाजूला कळवा पूल जो आहे, तर त्या कळवा पुलाच्या बाजूच्या मैदानामध्ये सर्कशी यायच्या, तर त्यांचे हत्ती बाहेरच बांधलेले असायचे, म्हणजे असे सहज दिसायचे मला रस्त्यावर उभं राहून. शाळा सोडली की मी किती वेळ तिथे जाऊन मुद्दामून, म्हणजे अपोजिट डिरेक्शनला जाऊन घरापासून तिथे बाहेर उभं राहून त्या हत्तींचं निरीक्षण करत उभं राहिलं. म्हणजे मला इतकं तो प्राणी भावतो लहानपणापासून, कारण एकतर गणपती च्या रूपाने आपल्या घरामध्ये सतत सोंड आणि ते कान आणि दिसतात, बरोबर, पण प्रत्यक्ष एका जिवंत हत्तीला पाहणं, भले तो वाईल्ड मधला नाहीये, तो टेम्ड आहे, पण त्याच्या नॅचरल सवयी तशाच आहेत ना, कान फडफडवणं किंवा चारा खाण्याची त्याची पद्धत, बरोबर, चित्कारणं त्यांचं, तर मला खूप आवडायचं. सो मग तिकडनं माझ्या अनेक निरीक्षणं हत्तींबद्दलची झालेली लहानपणीच केलेली आहेत. मग ते प्रॅक्टिकल तुम्हाला ऍक्च्युली म्हणजे जंगलामध्ये गेल्यानंतर असे तसे अनुभव वेगळे अशा हत्तींचे काय आले का?
आता हत्तीची निरीक्षणं मी खूप केली. मी कॉर्बेटमध्ये केली, मी साऊथ इंडियामध्ये केली. युजली हत्ती हा शांतताप्रिय प्राणी आहे. म्हणजे म्हणतो ना की त्याला त्याचा आब काय माहितीये, त्याची ताकद काय माहितीये. म्हणजे एखादा उथळ गुंड असतो ना रस्त्यावरचा, तर तो उगाच चाकू काढेल, कोणाला तरी थोबाडीत देईल रस्त्यानं की मी गुंड आहे, आजपासून माझं ऐकायचं सगळ्यांनी वगैरे करेल. पण जो खरा डॉन असतो ना, तो अगदी शांत असतो. तो इतक्या साध्या कपड्यांमध्ये असतो की त्याला माहिती असतं की हा समोरचा जर का माझ्याशी नडला तर मी ह्याचं काय करू शकतो. मी जर चवताळलो तर काय करेन. हा मतलब मैं अगर अपने पे उतर आया तर मी काय करेन. तर त्याच्यामुळे हत्तीला माहिती असतं. सो हत्ती कधीही असे तुम्हाला आक्रस्ताळेपणा करताना दिसत नाही. ते त्यांचा पाथ फॉलो करतात. ऑकेशनली कधी त्यांना हुक्की आलीच तर मग म्हणजे कसं आहे ना की ते त्यांच्या एका सर्टन रेडियसच्या मध्ये युजली प्राण्या पक्ष्यांना येऊ देत नाहीत. अगदी त्या माझावर आलेला हत्ती असेल तर तो इतर प्राण्यांना त्रास देऊ शकतो. कारण त्या काळामध्ये जेव्हा त्यांना ते मध गळत असतो त्यांचा, तर त्यांचं डोकं ठणकत असतं, ते चिडलेले असतात. मग त्यावेळेला ते इतर प्राण्यांवरती अटॅक मध गळत असतो. म्हणजे त्यांचे ते टेम्पोरल ग्लँड्स म्हणजे या कपाळाच्या बाजूला दोन इथे ग्रंथी असतात. ओके. तर ज्यावेळेला हत्ती मेल हीट वरती येतं तर त्यावेळेला इथून ना मध म्हणजे एक असं चिकट स्त्राव गळायला लागतो दोन्ही बाजूनी. ओके. आणि जोपर्यंत तो पिरियड त्याचा ओव्हर होत नाही तोपर्यंत तो साधारण 2-2.5 महिन्याचा 3 महिन्याचा तो पिरियड असतो. तर त्याच्यामध्ये तो खूप असा ना अग्रेसिव्ह झालेला असतो, चिडका झालेला असतो. तर त्या पिरियडमध्ये जर का त्या हत्तीशी कोणी फाईट करायला गेलं तर लिटरली जर का तो टस्कर म्हणजे त्याला मोठे सुळे असतील तर दुसऱ्या हत्तीच्या छातीत ते सुळे घुसून त्याला समोरच्या हत्तीला मारतात. म्हणजे इतके अग्रेसिव्ह होतात की ते पुढचा मग ते विचार नाही करत. अशा वेळी जंगल सफारी करत असताना जर का एखादा असा हत्ती आला, म्हणजे आता माझं एक आठवण सांगतो याच्यातली. तो आता म्हणजे आपण त्याला मदमस्त म्हणतो मराठीमध्ये, तर तो शब्द त्याच्यावर आलेला आहे. आणि इंग्लिशमध्ये मस्त हा हिंदी शब्दाचं त्यांनी अडॉप्शन केलेलं आहे इंग्लिशमध्ये, कारण त्यांना तो शब्दच माहिती नव्हता, कारण प्राणीच त्यांच्याकडे नाही येतो. तर असा मदमस्त हत्ती तो होता का मला माहित नाही, कारण आम्ही कॉर्बेटमध्ये होतो, सफारी करत होतो. आणि जिम कॉर्बेटमध्ये कसं आहे की ढिकाला नावाचा एक एरिया आहे आतमध्ये, की जो एक 20 किलोमीटर तुम्ही जंगलातनं आतमध्ये सफारीच्या गाडीतनं गेलात की एक छान असं ओपन प्लेन्स येतात की ज्याच्या एका बाजूला खूप मोठ्या ग्रासलँड्स आहेत, एका बाजूला असा उतार आहे खालती, आणि रामगंगा नदी खालनं वाहत असते. समोर शिवालिक रेंजेस सगळ्या लोअर हिमालयामधले तुम्हाला दिसतात, ज्याच्यात पुन्हा सुंदर साल फॉरेस्ट, आणि तो म्हणजे अद्भुतच आहे ते सगळं. म्हणजे पूर्वी तिथे लोक राहून शेती करायचे. मग कॉर्बेट नॅशनल पार्क झाल्यानंतर 72 साली वगैरे ज्यावेळेला इंदिरा गांधींनी प्रोजेक्ट टायगरच्या अंडर ते रिझर्व्ह करायचं ठरवलं, मग ती आतली गावं त्यांनी रिलोकेट केली बाहेर. मग तिथे जे लोक शेती करायचे त्यांच्या ज्या जागा होत्या तिकडे फॉरेस्ट डिपार्टमेंटने असं ठरलं की पण इथे ग्रासच उगवू द्यायचं. हेच तुम्हाला कान्हामध्ये पण पाहायला मिळेल. कान्हा मिळोज म्हणतात त्यांना, की अनेक ठिकाणी अशा ग्रासलँड लोक पूर्वी शेती करायचे फ्लॅट प्लेन्स मध्ये, 2 डोंगरांच्या मधल्या फ्लॅट मध्ये, व्हॅलीमध्ये. सो तिथे त्या मेळोज आहेत. तर आम्ही तिथे जिप्सीत होतो आणि आमची एकटीची जिप्सी होती आणि सर छान सनसेट होत होता. तो हत्ती त्याच्याच अंगावरती चिखल उडवून घेतोय सोंडेने. कारण कसं होतं ना की त्यांना पॅरासाइटचा खूप त्रास होतो. गोचिडे असतात, रक्त पिणारे जे जीव असतात, किंवा काही रक्त पिणाऱ्या माशा असतात टॅबिनेडी फॅमिलीमधल्या, घोडमाशी ज्याला आपण म्हणतो, तर सतत रक्त पित असतात, त्यांना त्रास देत असतात. सो मग त्यांच्यापासून सुटकारा म्हणून ते काय करतात तर पिरियडिकली दिवसातनं एकदा दोनदा जाऊन धूळ उडवून घेणं, चिखलात दुमणं, जेणेकरून ते स्किनचे जे फोल्ड्स आहेत त्या फोल्ड्स मध्ये तो चिखल शिरतो आणि ते सील होतात आणि त्यांना त्यातनं गारवा पण मिळत राहतो. कारण हत्तीना घाम येत नाही, म्हणजे तळपायलाच फक्त घाम येतो, आपल्यासारखा घाम येत नाही हत्तीत. त्यामुळे कुलिंग कसं होणार ना त्यांचं. मग ह्या मार्गाने ते स्वतःचं शरीर टेम्परेचर रेग्युलेट करतात. आणि अगदी जर का टेम्परेचर वाढलं तर मग सावलीला जाऊन दुपारच्या वेळेला ते, म्हणजे मी कॉर्बेटमध्ये, सॉरी थोडं विषयांतर करतोय, पण मी कॉर्बेटमध्ये असे दृश्य पाहिलेलं आहे की आई खालती झोपलेली आहे आडवी पूर्ण,
तिचं एखाद 1.5 महिन्याचं किंवा 2 महिन्याचं पिल्लू तिच्या मांडीवर डोकं ठेवून आडवं झोपलेलं आहे आणि त्या सगळ्या आत्या आणि मावश्या बाजूला उभं राहून गार्ड करतायत. अरे, इतकं सुंदर दृश्य होतं. हो, म्हणजे अशा ऐकायला इतकं छान वाटतं. थंडगार रानामध्ये ते इतकं सुंदर दृश्य होतं पाहण्यासारखं की आम्हाला तिथून म्हणजे निघावंसं वाटत नव्हतं. त्यात आणि छोटा हत्ती म्हणजे ते अरे खूपच क्यूट. म्हणजे खोडसाळ असतं आणि. म्हणजे आपलं हे अख्खं पॉडकास्ट मी हत्तीवरती रेकॉर्ड करू शकेन. सो कमिंग बॅक टू द टॉपिक. तो हत्ती तिकडे एकटाच होता. छान सुळे होते त्याला मोठे आणि तो रमलेला होता. आणि त्याने आम्हाला बहुतेक लांबनं पाहिलेलं होतं आणि आम्ही म्हणजे माझ्याबरोबर माझा जो पार्टनर होता तर तो फोटोग्राफर आहे. तर त्याला वेगळ्या वेगळ्या अँगलने लो अँगल, बरोबर. हाय अँगल त्याची सगळं चालली होती फोटोग्राफी. आणि माझा स्वभाव निरीक्षण करण्याचा, कारण मला कॅमेरा हातात झेपतच नाही. मी दुर्बीणवाला माणूस आहे. सो मी दुर्बिणीतनं हत्तीचं निरीक्षण करत होतो की तो कसा चिखल उडवतोय आणि किती फ्रिक्वेन्सीने उडवतोय वगैरे असं माझं काय त्यातनं नोट्स काढता येतात मनातल्या मनात मी आपलं माझं चालू होतं. सो आम्ही ते बघत होतो आणि मग तो हळूहळू निघाला तिकडनं पुढे. तर ते कसं आहे की सगळ्या अशा ग्रासलँड्स म्हणजे समजा असा मोठा एक चौकोन घेतला तर त्याला असे अजून तुम्ही जर का छोटे त्याचे तुकडे केलेत तर असे मधनं जिप्सी जायला त्यांनी वाटत ठेवलेत आणि मध्ये ते ग्रासेस आहेत उंच. मग त्याच्यामध्ये तुम्हाला स्वॅम्प डिअर असतात, चितळं असतात, सांबर असतात, वाघ तिथे लपून शिकार करायचा प्रयत्न करत असतो, कोल्हे दिसतात तुम्हाला त्याच्यामध्ये, अनेक पक्षी दिसतात, हत्ती त्या गवतामध्ये चरत असतात, इकडून तिकडे जात असतात. सो मग आम्ही त्या म्हणजे त्या गाडीच्या ट्रॅकवरती होतो जिकडे ह्या बाजूला म्हणजे आम्ही समजा ह्या बाजूला तोंड केलेलं असेल, आमच्या उजव्या बाजूला तो असा उतार सगळा आणि छान हिरवळ, ज्याच्यानं तो आपला गवत बिवत चरत होता, चिखल उडून घेत होता. त्याच्या मागे रामगंगा नदी होती आणि आमची वाट पुढे जाऊन संपत होती. तो भाऊ आला रस्त्यावरती आणि आमच्याकडे वळला आणि आम्हाला त्या मोमेंटला सुधरलंच नाही की आता काय करायचं. बरं, हत्तीच्या अंगावरती गाडी कोण घालणार, तर त्याने टिचके मारले तर की फेकून दिली असती ती गाडी. बरोबर. आणि हे ऍक्च्युअली झालेलं आहे कॉलेजमध्ये की हत्तींनी अशा गाड्या अशा सोंडेमध्ये धरून अशा फेकून दिलेल्या आहेत पूर्वीच्या काळी. म्हटलं आता काय करतो, थोडी रिव्हर्स घेतोय आणि तो त्याला काही नव्हती. तो त्याची जी काही राजेशाही चालू होती त्याचं डोकं इतकं छान असं हलत होतं. म्हणजे असं मला वाटत होतं की अरे मौत भी आएगी तो किसके कदमों तले आएगी. आनंदाने म्हणजे शाही मृत्यू. लोक गुन्हेगारांना शिक्षा म्हणून देतात, आम्ही आनंदाने हत्तीच्या पायी जाऊ. गेल्याचं समाधान, मेल्याचं समाधान मिळेल, ठीक आहे पायी मिळेल. तर आम्ही गाडी रिव्हर्स घेतोय, तो पुढनं येतोय, मग रिव्हर्स घेतोय, तो चालत येतोय. त्याच्या डोक्यात होतं ते की त्याच्या डोक्यात उंची विचार फिक्स होते की त्याला कळलं होतं की गाडी म्हणजे माहित नाही त्यांना अनालिसिस, त्यांना तेवढी बुद्धी आहे का मला माहित नाही, पण तो आमच्या दिशेने सुटलेला होता चालत. आणि काही नाही, निवांत त्यांचे टिपिकल एक पाय तसा पुढे टाकत राजेशाही थाटात तो चाललं. मग मागनं गाड्या आल्या आणि त्यांना कळलं की आम्ही ट्रॅप झालेलो आहे आणि मग त्यांनी मागनं आवाज करायला सुरुवात केली. मग त्याला कळलं की आता मागणं पण लोक आहेत, पुढे पण लोक आहेत. तो उलटा वळून एकदम त्याने त्यांच्यावरती मॉक चार्ज केला. आपण हूल देतो ना, बरोबर, हूल दिली त्यांना. सगळे तेही घाबरले, पण ठीक आहे, त्यांना मागे पळायला खूप जागा होती. अख्खी गाडी रिव्हर्स घ्यायची म्हटली तरी त्या निकालाच्या रेस्ट हाऊस मध्ये जाऊन थांबू शकतात, इतकी जागा होती मागे. सो आम्ही मग त्याच्यानंतर तिकडनं सुटलो. म्हणजे त्याला कळलं की आता पंगा घेण्यात काही पॉईंट नाहीये, म्हणजे मजा संपली सगळी. त्याच्या दृष्टीने मजा संपली. मागण्या गाड्या आल्या, मला नाही खेळायचं. त्याने डाव बाद केला आणि गेला. हा, आणि मग तो बाजूला गवतात शिरून जंगलामध्ये निघून गेला शेजारच्या. सो युजली शांत प्राणी, पण मग माहित नाही आता मस्तवरती जर का असेल आणि त्याची जर का सटकलेली असेल तर हे अशा गोष्टी होऊ शकतात. पण अदरवाईज आम्ही खूप शांतपणे काय म्हणतात ना, लाईन क्रॉस न करता अंतर ठेवून अनेक काय म्हणतात ना तास हत्तींची निरीक्षणं केलेली आहेत. म्हणजे स्पेशली मी लोकांना सांगतो की ठीक आहे आता आपण वाघासाठी फिरतोय, पण तो ह्या जंगलामध्ये कुठे असेल आपल्याला नाही माहिती. सो आपल्या समोर आत्ता जो प्राणी दिसतोय ठीक आहे, अर्धा तास थांबून त्याचं निरीक्षण करू. बरोबर.
म्हणजे ते पाण्यात शिरत असेल तर किती छान, म्हणजे काय ऑर्डरने पाण्यात शिरतात, पिल्लांना कधी कोण पिल्लांना आतमध्ये घेऊन जातं, तर हे आपण निरीक्षण करू शकतो त्याच्यामध्ये. बरोबर आहे. सो माझा मुद्दा आहे की जेव्हा आपण सफारीला जातो तर त्यावेळेला असं नाहीये की बकेट लिस्ट मधलं मला फक्त वाघ टिक झाला, हत्ती टिक झाला आणि आलो परत. एंटरटेनमेंट म्हणून जंगल बघण्यापेक्षा तुम्ही जर का निसर्ग वाचन करण्यासाठी जर का जंगलामध्ये गेलात तर तुम्हाला 4 गोष्टी अजून त्यांच्याबद्दलच्या कळतील. आणि मनोरंजन म्हणून करू नका, तर काहीतरी तुम्ही तिथे गेल्याचा वेळ सत्कारणी लावण्यासाठी ते करा. बरोबर आहे. म्हणजे आता वाघांचं निरीक्षण सांगायचं तर मागच्या वर्षी मी कॉर्बेटमध्ये ज्या वेळेला गेलेलो होतो तर तिकडे एक पारवाली नावाची वाघीण आहे. पार कशाला म्हणतात कॉर्बेटमध्ये, तर डिकालाला ती खालनं जी रामगंगा नदी वाहते तर तुम्हाला असं डोंगर उतरत 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 गाडीतनं खालती जायचं, नदीच्या पात्रामध्ये यायचं आणि तुम्ही नदीच्या पलीकडे जाता, म्हणजे नदी के पार जाते म्हणून त्याला पार म्हणतात ओके. लोकल भाषेमध्ये. तर तिथे ज्या वाघिणीची टेरिटरी आहे ती पारवाली वाघीण. ओके. हा, ती असं या बाजूला येत नाही कारण या बाजूला वेगळ्या वाघिणीचं राज्य आहे. सो ती तिकडेच असते. तर तिची 4 पिल्लं तिकडे होती. तर एका पॉइंटला आम्हाला असं कळलं की त्या झाडाच्या मागे ती पिल्लं सगळी आहेत आणि ती आई शिकार करायला गेली आहे. तर कोणाला तरी त्यातलं एक पिल्लू दिसलं, सगळ्या गाड्या लगेच जमल्या. तर लोकांची गडबड सुरू होती की गाडी पुढे घे, मागे घे, वाघ दिसत नाहीये, अरे भैया आगे ना बच्चा देखना है शेर का, असं तसं सांग. मी ड्रायव्हरला म्हटलं एक काम कर, तू अशा ठिकाणी गाडी थांबव की मध्ये लोक आले तरी मला प्रॉब्लेम नाही येणार, पण मला ते वाघाचं पिल्लू निरीक्षण करायचं. तर त्याच्यातनं मला काय कळलं, मी फक्त एक 15-20 मिनिटातली गोष्ट सांगतोय बरं का. म्हणजे ह्याच्या आधी मी कधी हे पाहिलेलं नाहीये. आधी कोणी पाहिलं असेल तर माहित नाही का, इट वॉज वन ऑड केस, मला काहीच माहिती नाही. तर एक असं थोडासा चढ, त्या चढावरती एक छान डेरेदार वृक्ष एका बाजूला, त्याच्या खाली एक बुंधा आडवा पडलेला होता. त्या बुंध्याच्या मागे सगळी पिल्लं लपून बसलेली होती. आता या पिल्लांमध्ये पण ना उपजतच कोणीतरी एक अल्फा असतं की ज्याच्यामध्ये लिडरशिप स्किल्स असतात, मेल असेल फिमेल असेल कोणी असेल, आणि एक अत्यंत मित्र पिल्लू असतं. तर जे अल्फा पिल्लू होतं तर त्याला कुतूहल होतं की बाहेर आवाज काय येतात, कारण त्यांच्यासाठी हे सगळं विश्व नवीन आहे ना. बरोबर. तर ते पिल्लू उठून बाहेर आलं, त्या ओंडक्यावरती असं कुत्रे बसतात ना तसं असं बसलं, त्याने आमच्याकडे पाहिलं, आडवं चाललं, खालती उतरलं, पुन्हा खालच्या गवतामध्ये आलं, गवताने त्याने आमच्याकडे पाहिलं आणि बाजूला जाऊन गवतात झोपलं खालती. दुसरं पिल्लू उठलं, एक्झॅक्टली तसंच बसलं, त्याच जागी बसलं, तितकाच वेळ बसलं, तितकाच वेळ आडवं चाललं, तितकाच वेळ खालती उतरलं, खाली येऊन तितकाच वेळ तसंच बसलं आणि गायब झालं. हे बाकीच्या उरलेल्या दोन्ही पिल्लांनी केलं, म्हणजे 4ही पिल्लांनी एकच ऍक्शन फॉलो केली. आता ही काय स्क्रिप्ट आहे ठरवलेली का, कारण त्यांना इन्स्टिंक्टिव्हली कळलं की जे अल्फाने केलंय ते आपण करायला पाहिजे. बरं, नेक्स्ट डे मॉर्निंग आम्ही तिकडे गेलो, आम्हाला माहिती होती पिल्लं आहेत, तर आम्ही परत जाऊन आपलं निरीक्षण करतोय त्यांचं. तर त्या दिवशी पण त्यांनी तसंच केलं. सो माझं ह्याच्यातनं अनालिसिस काय आहे की मे बी अल्फा जे करेल तेच बाकीचे पिल्लं फॉलो करतात. बरोबर. आता हा ज्यांचा वाघांवरती ज्यांनी आयुष्य घालवलं अभ्यास करण्यामध्ये ते कदाचित याच्यामधलं खरं कारण सांगू शकतील. बरोबर. पण कमिंग बॅक टू पॉइंट की जेव्हा आपण सफारी करत असतो तर त्यावेळेला तुम्हाला काय काय करता येऊ शकतं. वाघ दिसत नाहीये किंवा मला पिल्लू नीट दिसत नाहीये म्हणून चिडचिड करायची का, जे दिसतंय त्याच्यातनं मला काय शिकता येतंय, मला काय निरीक्षण करता येतंय. कारण माझ्या समोरही 50 गाड्या 10-15 गाड्या होत्याच ना की ज्यांना वाघ बघायचा, गलगल कलकलाट आणि गोंधळ चाललेला होता, गडबड चाललेली होती. म्हटलं ठीक आहे, त्यांना जे करायचे करू दे, मला पिल्लू दिसतंय बाज झालंय. मग नंतर आम्हाला ती वाघिणी दिसली आणि ती आमच्या जिप्सीच्या बाजूने चालत बिलत गेली. पण ते निरीक्षण, एखाद्या अॅनिमलच्या बिहेवियरचं निरीक्षण करून तुम्हाला त्यातनं जो आनंद मिळतो, म्हणजे एस्पेशली मला जो मिळतो, तर तुम्हाला फोटोग्राफीतनं मिळत नाही. तर त्याच्यामुळे मी सफारीला गेलो की निरीक्षण करणं पसंत करतो आणि माझ्या बरोबरच्या लोकांनाही सांगतो बरोबर की काही करू नका, जे समोर आलंय ते आधी नीट पाहून घ्या, ते दिसेल असं झालं की पण पुढे जा. म्हणजे निसर्ग नावाच्या या जंगल नावाच्या पुस्तकातला एक धडा आपण आधी पूर्ण वाचू, मग पुढच्या धड्याकडे जाऊ. बरोबर. जे वाघ असतो म्हणजे कसं की गोष्टींचं पुस्तक किंवा आपण ऐकलेल्या गोष्टी, त्याच्यात कसं असतं की वाघाला एक राजाचा दर्जा दिला गेला आहे की वाघ हा राजा आहे. तर
असं म्हणजे गोष्टीतनं आलेली गोष्ट तर त्याला म्हणजे का म्हटलं जातं असं का? जंगलामध्ये पण त्यांना मानलं जातं का राजा? हे काय म्हणू आपण, हिसाबने तिथल्या गोष्टी आहेत. माणसाने त्याच्या कल्पना आहेत. हा म्हणजे युजली कसं होतं ना की बोधप्रद गोष्टी ज्यावेळेला सांगायच्या असतात तर त्यावेळेला काही रूपकं लागतात. हा. तर वन्य प्राणी हे रूपक लोकांना सहज भावतं, कारण अं, अं, त्यांचं जे बिहेवियर आहे ते माणसं स्वतःशी रिलेट करू शकतात. म्हणजे एखादा माणूस म्हणतो मी वाघ आहे, तर तो त्याला वाघ का म्हणतो, त्याला असं वाटत असतं की तो खूप धाडसी आहे किंवा तो खूप अग्रेसिव्ह आहे, खूप ताकद आहे, काही असू शकतं, किंवा रुबाबदार आहे. ठीक आहे. तर जंगलामध्ये राजा आणि गुलाम वगैरे असं काही नसतं. जंगलामध्ये दोनच असतात, एक असतो शिकारी आणि म्हणजे भक्षक, आणि एक असतो भक्ष. ह्याच्या पलीकडे जंगलामध्ये काही नातं नसतं. जीवो जीवस्य जीवनम, त्याच्यावरती ही सगळी एक्झिस्टन्सची लढाई. एक्झिस्टन्सची लढाई. एक्झॅक्टली. आणि ह्याच्यामध्ये इव्होल्युशन मधनं जे त्यांना गुण मिळालेले आहेत, जे स्किल्स त्यांना मिळालेले आहेत, तर त्याच्यामध्ये त्या क्षणाला ज्याचे स्किल्स वरचढ तो त्या रात्री उपाशी झोपणार नाही. बरोबर. तेव्हा आपण म्हणजे जिवंत राहील. ठीक आहे. म्हणजे हरणांना काय म्हणूया आपण की खूप मोठा कळप असतो, म्हणजे कळपाने राहतात, कारण सतत कोणाचं तरी आजूबाजूला लक्ष असतं. बरोबर. चरत असली तरी पण कोणीतरी खाली बघतंय, कोणीतरी वर बघतंय, म्हणजे बसली तरी म्हणजे प्राणी संग्रहातली हरणं सुद्धा इन्स्टिंक्टिव्हली बसल्यानंतर वेगवेगळ्या दिशेला तोंड करून बसतात. बरोबर. कारण ते रक्तातच आहे ना त्यांच्या, की कुठल्या बाजूने वाघ येईल माहित नाही. सो अटॅक झाल्यानंतर सगळ्यांनी एकाच दिशेला पळायचंय हे सगळ्यांना कळलं पाहिजे. बरोबर. पण जे हरिण चुकतं, वेगळ्या दिशेला जातं कळप सोडून, ते शिकार ते मुक्त. हा, किंवा जे बाकीचे जे अलार्म कॉल्स आहेत, म्हणजे असं लंगूर झाडावर बसून खॅक 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 करून वाघाल्याची वर्दी देतं, सामरा अलार्म कॉल देतात, तर तो त्याला रीड करता येत नाही, त्याला वाघ जवळ आलेला कळत नाही आणि त्याची शिकार. सो राजा आणि गुलाम असं हे काही नाहीये. हा, फक्त आता सिंह जास्त आयाळवाला आहे, रुबाबदार, म्हणून त्याला जंगलाचा राजा असं हे नाव दिलेलं आहे. पण माझ्या दृष्टीने वाघच, म्हणजे अगदी म्हणायचं झालं तर वाघच हा जंगलाचा राजा आहे, कारण तो एकटा राज्य करतो. म्हणजे त्याचा जो काही टेरेन आहे किंवा त्याची जी काही टेरिटरी आहे त्याच्यामध्ये तो एकटाच असतो. सिंह पण ग्रुप नसतात. सिंह कळपाने राहतात. ते सोशल अॅनिमल आहेत. बरंच टायगर इज अ सॉलिटरी अॅनिमल, एकांड शिलेदार. आणि असं नाहीये की म्हणजे जसं म्हटलं की मागच्या वेळेला सांगितलं ना आता मी, ते 4 वाघिणी मिळून एकत्र शिकार करायचं. सो ते तात्पुरतच होतं. इन्स्टिंक्टिव्हली परत ते वेगळेच होतात. बरोबर. हे एक्सेप्शनल केस. एक्सेप्शनल केस. अदरवाईज ठरवूनही त्यांना एकत्र राहता येत. बरेच पिक्चर मध्ये किंवा एखाद्या व्हिडिओ मध्ये आपण बघतो की हरणांचा जास्त खाता. ओके, तर मग असं काय, म्हणजे त्यांना दिसत नाही का काय, असं काही असतं? कलर ब्लाइंडनेस असतो का त्यांचा, कसं असतं म्हणजे त्यांना? युजली प्राण्यांमध्ये डायक्रोमॅटिक विजन असते. म्हणजे त्यांना लाल आणि हिरवा ह्या शेड मधलेच रंग जास्त दिसतात. ओके. म्हणजे एखादं गडद शेवाळ किंवा आपण हा पडद्याचा रंग म्हणूया, साधारण या अशा रंगामध्ये त्यांना विश्व दिसतं. वाघ दिसणारच नाही त्यांना. वाघ जोपर्यंत मुवमेंट करत नाही, म्हणजे ऑफकोर्स वाघाचे स्ट्राईप्स त्याला त्याच्या हॅबिटॅट मध्ये ब्लेंड व्हायला मदत करतात, कारण अँबुश हंटर येतो, दबा धरून बसणार आणि सरप्राईज अटॅक करणार. सो जोपर्यंत हरणाला त्याची मुवमेंट दिसत नाहीये किंवा त्याचा वास जोपर्यंत त्याच्यापर्यंत जात नाहीये, म्हणजे वारा वाघाकडनं जर का हरणाकडे वाहत असेल तर त्यांना वास लागेल, पण जर का वारा उलट्या दिशेने आला तर हरणाला वासही येत नाही. सो इट्स सोलली डिपेंड्स ऑन द सेटिंग ऑफ द मुवमेंट. त्याच्यामुळे वाघ दबत पुढे जातो आणि ज्या मुवमेंट त्याला कळतं की आता हे माझ्या स्ट्राईकच्या टप्प्यात आलेलं आहे, मला अचानक हल्ला करतो. हरिण किती सावध असलं तरी अचानक इतक्या, म्हणजे विजेच्या वेगाने ज्या वेळेला काही सेकंदामध्ये ज्या वेळेला तो 60-70चा स्पीड घेतो वाघ, तर ते बघूनच म्हणजे हरिण गर्भगळीतच होतं. म्हणजे मी
रिसेंटली कान्हामध्ये गेलो होतो. तर आम्ही एक सफारी करत असताना एका रूटवरती ह्या बाजूला जे जंगल होतं तिकडनं स्पॉटेड डिअरचे अलार्म कॉल येत होते. तसे असे ती ओरडतात वाघ दिसल्यानंतर. हो. आणि हे रिलायबल कॉल्स असतात, कारण जोपर्यंत त्यांना वाघ दिसत नाही तोपर्यंत ते अलार्म कॉल्स देत नाहीत. हो ओके. हो हो हो. म्हणजे हे शुअर शॉट आहे की हा, स्पॉटेड डिअर, सांबर डिअर, लंगूर्स यांचे अलार्म कॉल्स हे जंगलामध्ये अगदी खात्रीशीर, कारण जोपर्यंत वाघ दिसत नाही तोपर्यंत ते, किंवा वाघ आजूबाजूला असल्याचं त्यांना सुगावा लागत नाही तोपर्यंत ते आरडाओरडा करत नाही. आयदर वास आलाय हा किंवा काहीतरी हालचाल दिसलीय. हा. तर ह्या बाजूला एक सांबर उभं होतं आणि रुबाबदार मेल, म्हणजे काय तो स्टॅग होता, त्याचे शिंग आणि फारच सुंदर होतं. तर म्हटलं मला ह्याला बघायचं, आणि सगळ्यांना म्हटलं जरा 2 मिनिटं पण याला बघून जाऊया. आणि तेवढ्यात ते अलार्म कॉल यायला लागले. तर मी त्याच्या डोळ्यामध्ये ना मृत्यूची भीती पाहिली. त्याचे दोन्ही कान असे लगेच पुढे, शेपूट अशी वरती गेली आणि त्याचा एक पाय असा स्टॉम्प करायच्या तयारीमध्ये होता. आणि पुन्हा त्याला मी अंदाज आला की अजून वाघ लांब आहे. तो ना असं 4 पावलं असं भेलकांडत बाजूला गेला भीतीने. आणि ते पाय मला असं कळलं की त्याच्या पायातली ना ताकद जाते. भीती. म्हणजे असं डोळ्यातली भीती मी त्याच्या वाचली त्यावेळेला, की वाघाचा दरारा जंगलामध्ये काय असतो. बरोबर. हे रादर वाघ गेल्यानंतर सुद्धा प्राणीने एकदा अलार्म कॉल देत राहतात की इकडनं वाघ गेलेला आहे म्हणून. हो. मग त्याचा एक तो वेगळा- वाघ तिथे राहिलेला असतो. त्याचा वाघाचा काही वेगळा हे आहे आवाज का? आवाज. नाही, अलार्म कॉल्सच देतात, अलार्म सावध करतात सावध की मे बी पुढे जो कळप आहे त्यांना कळेल, हा. किंवा त्यांचे सहकारी जर का कुठे विखुरले असेल त्यांना कळेल की ह्या दिशेला वाघ गेलेला आहे. हो. हो. असं काही झालंय का की म्हणजे तुम्ही कुठेतरी चालले आणि खूप जवळ वाघ होता आणि तो दिसला नाही लवकर, किंवा कोणीतरी सांगते की अरे बाबा आहे तिथे? 2 किस्से सांगतो याच्यामध्ये. की एक तर असं आहे की ज्याच्यामध्ये माझं निसर्ग वाचन कमी पडलं किंवा मला माझ्या क्षमतांच्या उणीवांची जाणीव झाली. आणि एका ह्याच्यामध्ये मला माझ्या क्षमतांच्या काय म्हणतात ना, म्हणजे कॉलर टाईट व्हावी असं होतं तो क्षण. ओके. मेळघाटमध्ये होतो. आणि मेळघाटमध्ये आम्ही स्कूल स्टुडंट्स होते माझ्या बरोबर, त्यांना घेऊन आम्ही सफारी करत होतो आतमध्ये. तर तिकडेही असंच त्या धारगड रेंजमध्ये खूप मोठी प्लेन्स आहेत की जिकडे त्या गवताळ प्रदेशाच्या बाजूने आपल्याला सफारी करता येते. तर आमच्या 2 जिप्सी होत्या. तर एक जिप्सी पलीकडच्या बाजूला होती आणि एक जिप्सी ह्या बाजूला होती. तर मी ह्या बाजूच्या जिप्सीमध्ये होतो. तर आम्ही एका झाडाच्या खालनं चाललेलो असताना मला लंगूरचा अलार्म कॉल ऐकायला आला त्या झाडावरच्या. कसा असतो तो? असं जीव खाऊन ते हा. खॅक 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 करत राहतं. तर मी त्याला म्हटलं की अरे लंगूर रडतोय, वाघ असेल. जो गाईड होता माझ्याबरोबर, लोकल गाईड, म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट अलॉट करतो तुम्हाला, तो होता आमच्या बरोबर. म्हटलं अरे लंगूर अलार्म कॉल देतोय, म्हटलं वाघ असेल आजूबाजूला. तर मला म्हटलं की नाही तो आपल्याला बघून अलार्म कॉल देतोय. म्हटलं अरे ते लंगूर कुठे बघून ओरडत ते तरी माझ्याशी बोल रे. म्हटलं ते मैदानाच्या पलीकडे बघतोय, तू मला काय सांगतो ते आपल्याला बघून अलार्म कॉल देतोय. म्हटलं बोल तरी ते कुठे, चलो उधर चलते. आणि मग आम्ही जेव्हा गाडी फिरून तिथे गेलो तेव्हा आम्हाला त्या जिप्सीतल्या मुलाने वाघाचा व्हिडिओ दाखवला, हा इथून वाघ गेला म्हणून. म्हटलं मी आपको बोल रहा था लंगूर देखो तो सही किधर देखो. कॉलर टाईट झाली. हा, अरे वाच ना, ते काय सिग्नल देतोय बघ तरी त्याच्याकडे. आणि तू लोकल माणूस आहे, मी तुला सांगतोय की लंगूर तिकडे बघून अलार्म कॉल देतोय. पण दिस इज नॉट केस, कारण युजली या गाईड्सची नजर आणि त्यांचा अनुभव फार जबरदस्त. प्रॅक्टिकल आहे ना सगळं. हा, कारण ते दिवस रात्र सफाऱ्या करतात ना लोकांना घेऊन. बरोबर. त्यामुळे जेव्हा ते म्हणतात ना की यहाँ पे पंजे लगे, किती वेळापूर्वी वाघ गेला असेल, कारण तिची माती दबली जाते पंजातनं, तर मध्ये जे त्याला जे रिजेस येतात, तर रिजेस किती शार्प आहेत. कारण जसा वेळ जाईल तशी ती पुसट होत जातात, ते पंजे पुसट होत जातात. तर त्यांचं अनालिसिस वेगळं, त्यांचं स्टडी पॅटर्न वेगळं. कधीतरी कोणीतरी असा एखादा भेटतो की तो हुकवतो, म्हणजे संधी हुकवतो त्यांची. दुसरा किस्सा असा झालेला होता की अगेन कमिंग बॅक टू द कॉर्बेट. हे लोकांना वाटेल की मी काय फक्त कॉर्बेट आणि कान्हाच फिरतो का, पण नाही. मी जेवढं हिंडतो तर त्याच्यात माझ्याकडे प्रत्येक जिथे मी हिंडलो तिकडे माझ्याकडे असे खूप किस्से आहेत, कारण निरीक्षण करत असतो, त्याच्यामुळे सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत माझ्याकडे. सो ज्या वेळेला मी कॉर्बेटमध्ये होतो आणि आम्ही हत्तीवरनं सफारी करत होतो, मी सांगतोय त्या पिरियडमध्ये साधारण 2000
2016-17 मध्ये, तेव्हा कॉर्बेटमध्ये हत्तीवरनं सफारी अलाउड होती. तर एक बिच्छू बावजे म्हणून एरिया होता की जिकडे आम्हाला कळलं होतं की एक मेल टायगर आहे की ज्याने किल केलंय आणि तिथे एक पाण्याचा त्यांनी आर्टिफिशियल वॉटर सोर्स आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटने बनवलेला आणि तिथे एक वॉच टॉवर पण आहे. तर त्या तिथे तो बसलेला आहे आणि जोपर्यंत आता हे किल तो संपवत नाही तोपर्यंत तो तिथेच राहील. तर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही जाऊन या असं आम्हाला तिथल्या एका लोकल गाईडने सांगितलं. मग आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या त्या ऑफिसशी बोलून एक हत्ती बुक केला. हत्ती बुक केला. हा आणि त्याच्या पाठीवरती बसून आम्ही निघालो. बरं, हत्तीच्या पाठीवर बसून आपल्याला असं वाटतं की अरे हे एवढं अवजड धूड, पण मग हत्ती आणि ही सगळी संध्याकाळी 5-5:30ची वेळ. बरं, जिप्सी वगैरे जात नव्हती तिथं तिथे हा म्हणजे तो जिथे बसला होता तो रूट फॉरेस्ट डिपार्टमेंटने बंदच ठेवलेला होता. म्हणजे वाघ आहे म्हणून नाही, पण तिथे गाड्या न्यायला परवानगीच नव्हती. ओके म्हणून मग हत्ती बुक केलं. आणि म्हणजे मला सुरुवातीला असं वाटलं की अरे ते कुठे पार त्या ग्रासलँड, त्याला मगाशपासून मी जे ग्रासलँड म्हणतो टिकालामधलं, मला चौर असं म्हणतात. म्हटलं त्या चौरच्या पलीकडच्या जंगलात तो वाघ आहे तिथे ना, हत्ती पोचवणार कधी मला? अरे मला कळलंच नाही मी कधी तिथे पोचलो. उडून खटवला म्हणजे अक्षरशः. हो, म्हणजे कारण हत्तीची ती ढांग आहे ना, बरोबर. काय गवत आणि काय माती आणि काय चिखल, कसलं काय म्हणजे रणगाडा असतो. कुठल्याही टेरेनमध्ये त्याला अँफिबियन व्हेकल म्हणतात, त्याला आर्मीच्या भाषेत म्हणतात तसं ते अँफिबियन व्हेकल येते. ते कुठल्याही टेरेनमध्ये चालतं. हे वर्णन छान होतं खरं. चिखल असू दे, नदी असू दे, ओढे असू दे, जमीन असू दे, दलदल असू दे, ते जाणार त्याच्यात. गेलो आम्ही तिथे. सो आम्ही तिथे पोहोचल्यानंतर तो जो माहूत होता तो, त्याचं नाव मोना, आणि तो खूप ट्रेंड होता, म्हणजे त्याचा अनुभव चांगला होता. तर त्याने असं आजूबाजूला बघितलेलं, ओ देखो शेर बैठा आहे. आम्ही म्हटलं कुठे? तर असं बोट दाखवते की ओ देखो वो उधर बैठा है. आम्ही म्हटलं ओ किधर? अरे भाई कहना क्या चाहते हो? आणि तो असं सारखा मला दाखवतोय. मग एका पॉइंटला त्याला ना राग आला की मी ना एवढा वाघ दाखवतोय आणि मला दिसत कसं एवढं आणलंय, हा वाघ दाखवतोय. म्हणजे त्याला न्यूनगंड आला की माझे स्किल्स कमी आहेत का, हे बावळट आहे. त्याला प्रश्न पडला आणि एवढा समोर वाघ दिसला तुम्हाला दिसत नाही. आणि थोड्या वेळपूर्वी त्याने कोणाला तरी मारलं होतं आधीच. काय त्या शेरने कोणाला तरी मारलं होतं. त्याने शेरने हा शिकार केली होती कुठेतरी, हरणाची शिकार केली. आम्हाला ती शिकार दिसली नाही, कारण शिकार केल्यानंतर त्याचं उघडं ठेवत नाहीत वाघ. पालापाचोळ्यात आतमध्ये ओढून घेऊन जातात आणि त्याच्यावर ते पालापाचोळा चढवतात पायाने, उलट्या वळून झाकून ठेवतात. सो तो दाखवतोय आम्हाला आणि आमची तडफड की छायला वाघ का दिसत नाहीये समोर बसलेला. म्हटलं एवढे वाघ पाहिले जंगलामध्ये, आपल्याला साधा वाघ दिसू नये. आणि असं नाही की काय छोटा कोल्हा किंवा काय छोटा पक्षी आहे की जो लपेल, वाघ येतो. पण त्या दिवशी मला जाणीव झाली की पिवळा धम्मक वाघ हा हिरव्यागार झुडपांच्या मागे कसा कॅमोफ्लेज होऊ शकतो. अक्षरशः म्हणजे ब्लेंड झालेला, म्हणजे इल्युजन व्हावं ना आपल्याला, तसं मला झालं होतं की मी कसा मेला शोधू याच्यामध्ये. बापरे. मग त्याने हत्ती थोडा जवळ घेतला आणि इतका जवळ घेतला की तो जर का उठून उभा राहिला असतं त्याने असं ये आता खाली माझ्यावर, आता माझ्याच बरोबर राहायचं. तो सहज म्हणू शकला, कारण आमचे पाय हत्तीच्या पोटावर असे खालती त्याच्यासोबत. बरोबर. आणि हत्ती जवळ आला तोही चिडला, कारण पुन्हा आम्ही त्या लाईन क्रॉस केली ना त्याची. बरोबर. तर त्याने असं डोकं बाहेर काढलं आणि मग वरचे आणि खालचे 3-3, 4-4 इंच वाले आम्हाला तरी दाखवले काढून. माझे डोळे असे. पण मग एवढ्या जवळ होता तुम्ही? अरे खूप जवळ होता तो वाघ आमच्या, कारण हत्तीवरती बसलो असं असं नाही की मी कुठे विमानाच्या खिडकीमध्ये बसलोय ना. माहूतचं काय झालं ते ना तुमच्यासाठी? अरे यार, त्यांना सवय असते, कारण ते कसं आहे की ते फक्त टुरिस्टला घेऊन जात नाही, ते फॉरेस्टच्या कामासाठी सुद्धा जंगलामध्ये गस्त घालत असतात. तर त्यांना तो कॉमनली दिसतो. बरोबर. सो त्यांना वाघाचं बिहेवियर माहिती असतं. बरोबर. पण त्याने आम्हाला दाखवला तो वाघ.
त्याची काही इच्छा नव्हती वाघाला डिस्टर्ब करायची, पण आम्हाला दिसत होतं म्हणलं त्याचा इगो हर्ट झाला की यांना वाघ कसा दिसत नाही. नशीब उतरून टोचून दाखवून मी. म्हणजे मला तर वाटलं की आता हा असं वरण असं काही मारतो की अरे इथं बघा अरे इथे इधर आणि त्याला अरे वरती बघ यांना बघ. वाघाला वरती बघ रे, हे दिसत नाही तू यांना. राजे बसले. अंबारीत आले महाराज. आणि एवढं मोठं डोकं त्याचं लिटरली. म्हणजे रॉयल बेंगॉल टायगर हे ब्रिटिशांनी त्याला जे नाव दिलं, रॉयल शब्द का वापरलाय ह्याच्या तुम्ही वाघाला इतक्या जवळून बघताना. मी सांगतो ना, मी रणथंबोरच्या जंगलामध्ये, रणथंबोरचं जंगल या सगळ्या जंगलांच्या अगदी अपोजिट उन्हाळ्यामध्ये, म्हणजे तुम्ही कान्हा घ्या किंवा कॉर्बेट घ्या, सुंदर साल वृक्ष, हिरवे गार छान जंगल उन्हाळ्यात सुद्धा भटकंती करायला. खरंच रणथंबोर हे सगळे खिजडीचे शमीचे वृक्ष, पानं गळून जातात, खराटे होतात झाडांचे, पण त्या वाळलेल्या खराट्यांच्या मधनं जेव्हा भगवा चालत असतो त्या जंगलाला ना वाळलेल्या फांद्यांना पानं फुटल्यासारखी वाटतात. वा. इतकं ते असं, म्हणजे त्याच्याशिवाय ते चित्र अपूर्णच आहे. म्हणजे देवाने जे फुरसत घेऊन घडवलेले प्राणी आहेत ना, की शायनिंग आहे ना. हा, म्हणजे मी नेहमी असं लोकांना म्हणतो की तू वाघाचं वर्णन कसं करशील, मला कोणी विचारलं तर मी सांगतो की जेव्हा निसर्गाने देवाने असं ठरवलं की ह्या पृथ्वीवरती ढग आपण बनवूया जे मोठ्याने गडगडाट करतील, वीज बनवूया की जिच्यामध्ये प्रचंड ताकद असेल, ऊर्जा असेल, हे सगळं बनवून झाल्यानंतर त्याने वाघ बनवायला घेतला वेळ काढून, की हा आपण ना याच्यामध्ये ना विजेची चपळाई देऊया, ही सगळ्यात बेस्ट आहे माझी आतापर्यंत बनलेली गोष्ट. किंवा डरकाळी कशी पाहिजे, याचा आवाज कसा पाहिजे, तर ढगांच्या गडगडाटासारखा पाहिजे. हे असं त्याने हँडपिक गोष्टी प्रत्येकातलं सगळ्यात बेस्ट त्याने घेतलं. हा, नजर कशी पाहिजे, तर एखाद्या म्हणजे त्याचं अस्तित्व कसं पाहिजे ना, वादळासारखं त्याचं अस्तित्व पाहिजे, की जे लांब असलं तरी पण आपल्याला कळतं की हे हरिकेन जे आहे त्याची ताकद काय आहे. तर असं ते सगळं निवडून निवडून ते बनवलेलं आहे. आणि फॉर दॅट मॅटर मी म्हणतो की देवाने कॅट फॅमिली अख्खी तशी बनवली. तुम्ही कुठलीही मांजर बघा, घरातली मांजर सुद्धा, ती ज्या वेळेला तुमच्याकडे अशी बघताना अशी वळून बघते ना, रुबाब वेगळा, निव्वळ नो लाळ कुठेपणा. खरंय. तिला जे हवं तेच ती करणार, कारण तिला माहितीये की घरातले मांजर आपण सॉलिटरीच आहे ना, ते काय आपण पाळतो म्हणून 10 मांजर एकत्र राहतात, पण अदरवाईज मांजर कुठे तुम्हाला अशी एकटीच फिरत असते सगळीकडे. बरोबर. कुत्रे कळपणेच राहतात. कारण सिरियसली म्हणजे मांजर जी चिडल्यावर बघते, तो वाघ कसा असेल चिडल्यावर बघ एकदा. ताडोबा मधला किस्सा आहे की त्यावेळेला एक्साइटमेंट मध्ये काय गोष्टी घडतात, चुका घडतात, की म्हणजे म्हणतात ना की जोश में होश नाही खोना. म्हणजे माउंटेनरिंगचा मी कोर्स केला होता हिमालयामध्ये, नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग उत्तर काशीमध्ये 1 महिन्याचा मी कोर्स केला होता. त्यावेळी आमचा तो ग्रुप लिडर आम्हाला नेहमी सांगायचा, बेटा जोश में होश नहीं खोना है, मौके बहुत मिलेंगे. तो क्षण तू जर का चुकलास तर माहित नाही पुढे काय. बरोबर. तर त्या नवेगाव गेट मधनं आतमध्ये आम्ही गेल्यानंतर छान सुंदर मातीचा रस्ता, दोन्ही बाजूनी सागाची झाडं, आणि सकाळची वेळ, फारच प्लिझंट वातावरण होतं. आणि एक अडदांड गव्यांचा कळप पाच क्रॉस करत होता. मी म्हटलं मला मोबाईलमध्ये हा फोटो पाहिजे वॉलपेपर म्हणून. ड्रायव्हरला म्हटलं थोडीशी ऑफरूट गाडी घे, म्हणजे मला अख्खा रस्ता असा त्याच्यात कव्हर करता येईल. हे आम्ही सगळं करतोय, डावीकडनं भस्कन एक भला मोठा वाघ बाहेर आला. आणि ना ड्रायव्हरला अंदाज तो येईल म्हणून, ना गाईडला अंदाज, ना आमच्यापैकी कोणाच. आम्ही सगळे वाघ तो त्या गव्याला ट्रॅक करत त्यांच्या मागणं आला होता आणि हात खालीच. आणि ह्या बाजूला येऊन असा आमच्या जिप्सीच्या पुढे आला आणि टिपिकल मांजरी बसतात ना तशाचा बसला. आणि त्यांच्याकडे नजर लावून बसला येतो. त्यांच्यातला कोण चुकतो. बरोबर. तो मटकासूर नावाचा वाघ होता, मेल, ह्यूज. आणि मी तर म्हणजे पागलच झालो. म्हटलं बास, आता मला हा जवळनं पाहायचा आहे. म्हणजे असं नाही की वाघ याच्या मी जवळनं पाहिलं, मी पाहिलेले.
पण माहित नाही तो वाईल्ड लाईफ बघितलं की माझ्यात काहीतरी होतं असं. हो. मी म्हणतो माझे दात पडले, काठी टेकत चालत असेल तरी मी वाघ बघितल्यावर मी तेवढाच एक्साइट हो. होईन. मी कुठलाही प्राणी बघितल्यावर. हा. तर आम्ही ड्रायव्हरने गाडी काढली. मी म्हटलं थांबा 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 थांबा, आणि त्याला कळलंच नाही. त्याने गाडी थांबवली नेमकी वाघाच्या शेजारी, आणि त्याने आमच्याकडे असं बघितलं आणि पुन्हा तेच बापरे. वरचे 4 खालचे 4 6 इंच दाखवले आम्हाला. ड्रायव्हर मला ओरडला, बेटा ऐसे नाही रुकाना होता है, वो शेर आहे. नाही मलाही जाणीव झाली त्यावेळेला. असं आणि नाही की त्या वाघाच्या पण फोकसच्या मध्ये आला ना तुम्ही. वाघाच्या नाही, तो डिस्टर्ब झाला. वाघाला ना खरं सांगू का, या ताडोबा आणि ह्या सगळ्या नॅशनल पार्क्समध्ये काय झालेलं आहे, ते पिल्लू असल्यापासून गाड्या बघतायत, त्याच्यामुळे त्यांना गाडीचं काही नाही एवढं कौतुक. इनफॅक्ट रणथंबोरमध्ये जे डॉक्युमेंटेड केसेस आहेत, त्याचे व्हिडिओज आहेत की वाघ जिप्सीचा किंवा तिथे कॅन्टर्स असतात, म्हणजे आपले टेम्पो ट्रॅव्हलर कशी असते तिथे ओपन केली तुम्ही तर तसे ओपन मोठे कॅन्टर्स असतात, त्यात 20 लोक एकत्र फिरू शकतात. तर त्यांचा हाईड म्हणून वापर करून पलीकडच्या हरणांची शिकार करायचा प्रयत्न करतात वाघ. हो, मागून असं, कारण त्यांना रेडीमेड अँबुश मिळाला ना, आडोसा मिळाला. बरोबर. तर मला वाटत नाही की त्याला त्याचा त्रास झाला. त्याला त्रास हा झाला की हे अचानक समोर येऊन असे कोण थांबले, दचकलाय, तोही दचकला. बरोबर आहे. पण त्याने डरकाळी फोडली. नाही डरकाळी नाही करून त्याने तोंड फाडलं ना, जे कळतं म्हणजे की नाही बा चुकलो. कंटिन्यू. तुम्हाला जिप्सीमध्ये बसून ना कदाचित वाघाच्या साईजचा अंदाज येत नाही, कारण आपण थोडे उंचावरती असतो आणि सेफ ह्याच्यामध्ये असतो. तुम्हाला जर का ऍक्च्युली वाघाचा अंदाज घ्यायचा असेल साईज काय असतो, तर तुम्ही कान्हाला जर का गेलात तर कान्हाचं जे कान्हा झोन मधलं जे त्यांचं म्युझियम आहे, लाईफ साईज त्यांनी त्याचं पुतळे ठेवलेले आहेत वाघाचे. ओके. तर तिथे बघून तुम्हाला कळतं की वाघाचा काय आकार असतो. बरं तेही जाऊ दे. कधी कॉर्बेटला गेलात तर पांगडी गेट जे आहे, धनगडी गेट, त्या धनगडी गेट मधनं आत गेलात की तिकडे त्यांचं म्युझियम आहे. तर तिकडे त्यांनी जंगलात वेगवेगळ्या प्रसंगामध्ये जे वाघ, बिबटे किंवा इतर प्राणी मेले तर त्यांना टॅक्सीडर्मी करून ठेवलेलं आहे, म्हणजे भुसा भरून ठेवलेलं आहे. मग तिथे खालती त्यांनी लिहिलेलं आहे की अमुक एक ही बिबट्याची मादी काय रस्ता क्रॉस करताना मेली, तर आम्ही गाडीने उडवलं तिला, तर आम्ही तिला भरून ठेवलंय. किंवा अमुक एक हा जो वाघ आहे हत्तीबरोबरच्या झुंजीत मेलेला आहे, असं त्यांनी खालती डिस्क्रिप्शन तुम्हाला कळत होतं, आणि किती साली मेला वगैरे तेही दिलं. तर जेव्हा तुम्ही त्या पेंढा भरलेल्या वाघाच्या बाजूला, पेंढा म्हणजे टॅक्सीडर्मी केलेल्या वाघाच्या बाजूला उभे राहता, कळतं की आपण किती क्षुल्लक आहोत. त्याची लांबी, त्याच्या डोक्याचा साईज, म्हणजे हा प्राणी जर का मी जंगलात चालत असताना माझ्या समोर आला तर काय होईल. सुदबुद खो जाते. पण मग असं होतं हिप्नोटायझिंग असतं, म्हणजे दर्शन. लोक वाघाच्या मागे एवढे वेडे का आहेत, ते हिप्नोटायझिंग आहे. मला त्या तुलनेमध्ये सिंह हा फारच वेगळा प्राणी वाटला. मी गिरच्या सफाऱ्या केलेल्या आहेत. 5 मिनिटांनंतर मी ड्रायव्हरला म्हटलं, अरे काळ गाडी, मला तर निरीक्षणही करायची इच्छा नाही. आता कसं झालं याच्यामध्ये की ते जे सिंह आहे ते 20 सिंहांपासून तर 600-700 सिंह तयार झालेले आहेत. आणि शिकार इतकी झाली त्यांची एकेकाळी ब्रिटिशांच्या काळामध्ये गेम हंटिंग मध्ये, की ते जुनागडमध्ये भारताच्या एका कोपऱ्यामध्ये फक्त 20-25 सिंह शिल्लक राहिले. आणि मग लोकांनी त्यांना अवेअर केलं की अरे हे राहिले, एवढेच राहिले, तुम्ही हे वाचवा. मग त्या जुनागडच्या राजाने पुढाकार घेऊन त्याचं ते सगळं जंगल जे आहे ते अभयारण्य म्हणून घोषित केलं. कारण राजांची स्वतःची गेम हंटिंग रिझर्व्ह असायची. अगदी 50 व्यवस्थित आहे. अति झाले ते. कसं होतं की शेवटी 1 लिटर पाण्याच्या बाटलीमध्ये 1च लिटर पाणी राहतं, ओसंडून जातं ना. जास्तीचं भरलं की ते ओसंडून बाहेर होणार आहे. सगळ्या नॅशनल पार्कमध्ये सध्या तीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये जे हत्ती येतात त्यांचं तेच कारण आहे, कारण शेवटी जंगलं अपुरी पडतात ना. बरोबर. आता परत अजून कमी होईल जंगलं किंवा म्हणजे एकतर हॅबिटॅट वाढवणं किंवा जंगलांचे एरिया वाढवणं किंवा प्राण्यांच्या संख्येवरती नियंत्रण ठेवणं, म्हणजे जसं आफ्रिकेमध्ये करतात. आफ्रिकेत तर म्हणजे लिटरली मारतात प्राणी, पण आपण तेवढं नाही केलं तरी जर का त्यांची नसबंदी केली
तर असं काहीतरी मला वाटतंय भविष्यामध्ये करायला लागेल, कारण माणसाच्या गरजा आणि प्राण्यांच्या गरजा दोन्ही एकत्र कशा पूर्ण होतात. बरोबर. कोणाला तरी आपल्याला कंट्रोल करावं लागेल. माणसाला कंट्रोल करणं हे खूपच अवघड आहे, कारण मतं मिळतात. मग आता हे जे प्राणी जे आहेत हे स्वतःच शिकार करणार आणि हे असं असतं का? म्हणजे आता बऱ्याच डॉक्युमेंटरी वगैरे दाखवतात की बाबा माझी शिकार मी करणार. नाही, मांसाहारी प्राण्यांमध्ये स्कॅव्हेंजिंग याला पहिला प्रेफरन्स आहे. आयतं अन्न, आयतं भरलेलं ताट हे कोणालाही हवंच आवडतं ना, कारण शिकारीमध्ये तुम्हाला अनसर्टन्टी आहे, अनिश्चितता आहे, त्याच्यामध्ये एफर्ट्स खूप आहेत. कारण तुम्ही ज्याला पकडणार आहात तोही तितकाच तरबेज स्वतःचा जीव वाचवण्यामध्ये. राईट. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती अटॅक करून स्वतःची एनर्जी घालवायची का दुसऱ्या कोणीतरी किंवा आयता नैसर्गिकरित्या मेलेला प्राणी खायचा, कष्ट वाचवायचे, हे इन्स्टिंक्टिव्हली आयतं अन्नच कोणी प्रिफर करतो. त्याच्यामुळे वाघासारखा प्राणी सुद्धा आयतं अन्नच प्रिफर करतो. पण असे प्राणी नैसर्गिकरित्या जंगलामध्ये खूप कमी मरतात, सो ते शिकारच युजली प्रिफर केली जाते. म्हणजे तोच ऑप्शन असतो त्यांच्याकडे. प्रिफरन्स म्हणण्यापेक्षा आपण म्हणून शिकारच ते करतात जास्त. पण मिळालं तर आयतं अन्न, दुसऱ्या प्राण्याचं भक्ष्य. म्हणजे समजा बिबट्याने शिकार केलेली नाही, वाघ जवळपास आहे, तर वाघ बिबट्याला ओव्हरपॉवर करतो ना, कारण बिबट्या वाघाच्या निम्माही नसतो, तो त्याला ओव्हरपॉवर करतो. त्याची शिकार जर का बिबट्या झाडावर घेऊन नाही जाऊ शकला तर वाघ त्याची शिकार घेऊन हस्त करतो. ओके. असं सुंदर असं कोणतं सीन की बाबा तो बघितल्यानंतर मी म्हणजे आता याच्या पलीकडे काही नाही, खूप मोठं सुख आहे, असं काही किस्सा की हत्तींचा खूप मोठे हत्ती बघितले, खूप सारे हत्ती दिसले, असं काही? माझ्याकडे कॉर्बेटचा पुन्हा एक किस्सा आहे. कॉर्बेट फेवरेट आहे. काय होतं ना की मी ज्या वेळेला जंगलात जातो ना, तर आणि जिथे हत्ती आहे तिथे तर माझं मन खूपच जास्त रमतं. बरोबर. म्हणजे मला वाघ नाही दिसला तरी चालेल, मला एखादा अगदी रेअर बर्ड नाही दिसला तरी चालेल, पण हत्तींचा कळप आणि किती छोट्या छोट्या गोष्टींची निरीक्षण असतात. म्हणजे तू जे विचारलंस ते तर मी सांगतोच, पण माझ्या एका कॉर्बेटच्या ट्रिपमध्ये मी काय पाहिलं की आम्ही रस्त्यावरनं चाललेलो आहे जंगलातल्या, आणि आम्हाला दिसलं की उजवीकडनं हत्ती खालती उतरतायत, म्हणून आम्ही जिप्सी पुढे घेऊन थांबलो. तर आता ऑर्डर कशी आहे त्यांच्यामध्ये, तर युजली हत्तींमध्ये असं असतं की नर हत्ती कळपाच्या आजूबाजूलाच फिरत असतात. पिल्लांचं संगोपन आणि काळजी ही माद्या करतात. नर हत्ती असे पेरिफेरीवरती असतात किंवा तो कुठेतरी भलतीकडेच निघून जाईल, परत कळपात जॉईन होईल, कारण त्यांना 12-13 वर्षाचे झाले की त्यांना कळपातनं सांगतात की आता बाहेर जा. स्पेशली नर हत्ती माद्या एकत्र राहतात. ओके. त्याच्यात मेट्रियार्क सिस्टीम असते, म्हणजे मातृसत्ताक पद्धत आहे त्यांच्या. फिमेल जी सगळ्यात ज्येष्ठ मादी आहे, जिचा अनुभव सगळ्यात तगडा आहे, ती कळपाला लीड करते. हे तिला माहिती असतं कुठल्या सीझन मध्ये कुठे पाणी आहे, कुठे अन्न असतं, सेफ जागा कुठल्या आहेत पिल्लांसाठी, ते सगळं तिला अनुभवातून ती शिकलेली असते ना. आणि एलिफंट मेमरी ज्याला म्हणतात, तो त्याच्यातनं झालेला आहे, कारण वयाच्या 17व्या वर्षी सुद्धा ती व्यवस्थित कळपाला लीड करू शकते. आणि ती गेल्यावर तिचं सेकंड इन ऑर्डर जी असते, सेकंड इन कमांड जी असते मादी, ती तिची जागा घेते. तर हा कळप उतरत असताना मला एक्सपेक्टेड होतं की फिमेल आधी बाहेर येतील, तर एक बलदंड टस्कर, भला मोठा अजस्त्र, तो आधी बाहेर आला. बाहेर आल्यावर त्याने काय करावं, गप रस्त्याच्या बाजूला जाऊन उभा राहिला आणि मग सगळ्या हत्तीणी आणि पिल्ल ती रस्ता क्रॉस करायला लागली. सगळा कळप क्रॉस झाल्यानंतर युजली असं असतं की लीडर जी असते ती, म्हणजे ऑब्व्हियसली ती पुढे असते, आणि कळपाच्या शेवटी अजून एक अशी, ज्याला बाउन्सर म्हणू शकतो, अशी एक मावशी किंवा आत्या कोणीतरी सगळ्यात शेवटी असते कळपाच्या, की जी एन्श्युअर करते की मागे कोणी राहिलं नाहीये ना. त्याप्रमाणे ती बाहेर आली, त्यांनी ना उलट वळून पाहिलं, मागणं कोणी अजून उरलेलं नाहीये ना, आणि मग ती जायला लागली. तर नराने तेवढं तिच्या शेपटीच्या खाली हुंगून पाहिलं, माझ्यावर आली का, ती चिडली, ती त्याच्या अंगावरती गेली एकदम, तो बिचारा 2 पावलं मागे. मग ते सगळे गेल्यानंतर तो खालती गेला चिखलामध्ये. म्हणजे याचा अर्थ काय की त्या नर हत्तीने आधी एन्श्युअर केलं की रस्ता क्रॉसिंग सेफ आहे की नाही, आणि मग हे सगळे पुढे गेले.
आता हे असंच प्रत्येक वेळी ते करते असं नाही, पण पुन्हा तेच आहे की त्या फ्रेम मध्ये मला काय दिसलंय, तर मी हे हत्तींचं निरीक्षण केलं तर 2 मिनिटांमध्ये. नुसतेच हत्ती चाललेत, फोटो काढले आणि पुढे गेले असं नाही. ती 5 मिनिटं ते पूर्ण 10 मिनिटं व्यवस्थित घालवली त्यांच्याबरोबर, बरोबर. आणि मग त्यातनं मला हे नोटेशन्स मिळाले की असं असं होतं. सो हे कॉर्बेटमध्ये हत्ती इतके मला अनुभव देतात वेगळे वेगळे. एकदा काय झालं होतं, अशाच सफाऱ्या आमच्या सगळ्या करून झाल्या कॉर्बेट मधल्या, आणि कॉर्बेट उन्हाळ्यात जर का तुम्ही करायला गेलात तर इतकं पाणी आहे त्या जंगलामध्ये, आणि प्लस उन्हाळ्यातली उष्णता, ह्याच्यामुळे अक्षरशः प्रेशर कुकर सारखं सगळं वातावरण होतं. दमट, कोकणात आल्यासारखं, पीक समुद्रकिनारी असल्यासारखं दमट हवा. त्याच्यामुळे त्या फॉरेस्टच्या रेस्ट हाऊसच्या ज्या खोल्या आहेत त्या सुद्धा प्रचंड तापतात. म्हणजे मी लिटरली पांघरुण ओलं करून अख्खं माझं बादलीत बुडवून पाण्याने भरलेल्या आणि गादीवरती बादलीवर पाणी ओतून पंखा सोडून त्याच्यावरती मी झोपतो, नाही तर मी झोपूच शकत नाही, इतकं सगळं ते. कारण पंखा सुद्धा ऍक्च्युली ते एक्झॉस्ट फॅन्स पाहिजेत की जे गरम हवा बाहेर काढतात, पण ते पंखे पुन्हा गरम हवा खालतीच फेकतात. बरोबर. म्हणजे तुम्ही जर का फिजिक्सचा नियम बघितला तर गरम हवा ही वरती जाते ना, पंखा परत तीच हवा खालती जाते, त्याच्यामुळे ते गरम हवेचं सर्क्युलेशन होत राहतं, थंड हवा लागतच नाही. म्हणून मग ते ओलं करून मी झोपतो. पण माझं त्या दिवशी असं झालं होतं की मला त्याच्यानेही झोप येईना. म्हटलं गेलं सगळं तेल लावत, मी बाहेर वरांड्यामध्ये आलो, गादी ओढत आणली माझी, रात्री साधारण असेल 1:30-2ची वगैरे वेळ, बाहेर ओढत आणली आणि मी झोपायचा प्रयत्न केला. म्हटलं डास चावले, चावू दे, गारवा तरी लागेल अंगाला, काहीतरी असं आतमध्ये कुठे झोप लागणार आहे. मग बाहेर गादी आणल्यानंतर मी डोळे मिटले आणि मला आवाज आला हत्तींचा, चित्कारत होते, आणि तो मला कळलं खालना रामगंगा नदीवरनच तो आवाज येतोय. बरोबर. मी उठलो, दुर्बीण घेतली माझी, आतमध्ये जाऊन टॉर्च घेतला आणि एकटाच चालत गेलो, आणि मला जाणवलं की या अख्ख्या कॅम्पसमध्ये मी एकटाच आहे की जो जागा आहे आता, आणि बाहेर फिरतोय. पण समूह मला जंगलात कधी एकटं फिरायची सुद्धा भीती नाही वाटली. मी एकटा जंगलात बऱ्याचदा फिरलेलो आहे. सो मी बाहेर आलो, आणि त्यांचा जो आवाराचा जो कठडा आहे, जिकडनं खालती उतार आहे सगळं, आणि पुढे जंगलाकडे म्हणजे ओपन सगळं खालती, त्या कठड्यापाशी मी आलो. आता समोरचं दृश्य पहा, सगळ्या गडद जांभळ्या दिसणाऱ्या शिवालिक रेंजेस, ढग आलेले आहेत, कारण मे महिन्याचा शेवट होता, त्याच्यामुळे मान्सूनचे क्लाउड्स नाहीत, पण या हीटमुळे जे स्थानिक मॉइश्चर कंडेन्स होतं दिवसभराच्या उष्णतेने, रात्री थंड होतं ते, तर ते सगळे लोकल क्लाउड्स जमा झाले, वळवाचा पाऊस आपण ज्याला म्हणतो, प्री मान्सून शो, त्या टाईपचे ते सगळे ढग जमा झालेले होते. तो त्यांनी मस्त की ढग धारण केलेले सगळे ते डोंगर, आणि त्याच्यातनं पळणाऱ्या विजा त्या ढगांमधनं आडव्या तिडव्या, आणि मी ते सगळं बघतोय. तर सुरुवातीला लखलखाटनं असा छान लांब होता, आणि खालती पूर्ण डार्कनेस ना, कारण जंगल आहे ते, शहरातल्या सारखे तिथे स्ट्रीट लाईट. माझ्या मागचा जो काय उजेड होता तुटपुंजा तेवढाच फक्त तिथे उजेड होता रिसॉर्ट मधला, म्हणजे त्या कॅम्पस मधला. सो मी म्हटलं की आपण हत्तींचे आवाज ऐकूया, ते किती प्रकारचे आवाज काढतात ऐकूया. असंही नाहीतरी म्हटलं झोपेचं खोबरं झालं. टॉर्च लावला नाही, मी टॉर्च नाही लावला. टॉर्च फक्त त्या कठड्याला येईपर्यंतच मी वापरला, कारण साप वगैरे असेल माहित नाही, बिच्छू असू शकतात, त्याच्या सेफ्टीसाठी फक्त तेवढाच मी टॉर्च वापरला. कठड्यापाशी बसल्यानंतर मी टॉर्च बंद करून टाकला. झुळझुळणारा गार वारा वाहत होता सुंदर, आणि मी डोळे बंद केले, आणि जेव्हा मला जंगलात कॉन्सन्ट्रेशन नाही ऐकायचं, असे कानाचे असे कोन करतो की बरोबर तो आवाज सगळा कॉन्सन्ट्रेट होऊन माझ्या कानामध्ये येतो. सो मी ते हत्तींचे आवाज ऐकतोय की ते चित्कारतायत, ते रमलिंग करतायत, असा ते डीप आवाज काढतात की तो कित्येक किलोमीटर लांब दुसऱ्या कळपापर्यंत ऐकायला जातो. म्हणजे हे जे रमलिंग आहे त्यांचं, ते जमिनीतनं 10-15 किलोमीटर लांब ते कंपनं जातात, आणि दुसऱ्या कळपातले हत्ती पायाने ती कंपनं, म्हणजे याच्यावरती रिसर्च पेपर्स आहेत की ती कंपनं सेन्स करू शकतात, आणि त्यातनं त्यांना कम्युनिकेशन करतात ते.
वायरलेस कम्युनिकेशन आयुष्यभर. किंवा हा जो तो हा लो फ्रिक्वेन्सी साऊंड, बरोबर. हाय फ्रिक्वेन्सी साऊंड मध्ये तर म्हणजे हवेतनं त्या लहरी जातात ज्या त्यांना कळतात. सो ते त्यांचं दुसऱ्या कळपाबरोबर कम्युनिकेशन चालू शकतं त्यांच्यातल्या त्यांच्यात, पण ते हो. गुरकावणं आणि ते सगळं छान चालू होतं. पण डोळे उघडले, म्हणजे आता हे खूप ड्रॅमॅटिक वाटेल पण ते खरंच घडलेलं आहे. अचानक एक मोठी वीज चमकली आणि त्या प्रकाशामध्ये फ्लॅश मध्ये मला दिसलं खालती 100-150 हत्ती आहेत पाण्यावरती. बापरे. आणि नदीचा प्रवाह आटलेला होता कारण पावसाळ्या एवढी तर ती बरोबर. फुगून वाहणार नाही, हम्म. पण वाहत होती ती. तर त्याच्यात त्यांचं डुंबून मजा करणं चालू होतं. पाणी उडवतायत, लोळतायत, काही हत्ती आडवेत. कारण त्याच्यानंतर कसं झालं, ते ढग जवळ यायला लागले ना तर माझ्या, तर तसं ते विजांचं पण चमकणं माझ्या जवळ होत होतं. बरोबर. बरं, त्या कोसळणाऱ्या विजा नव्हत्या, हा. त्या फ्लॅशवाल्या विजा होत्या की ज्या आकाशातल्या आकाशात नाही का ढगात नुसत्या हा, बरोबर, चमकतात. हम्म. बरोबर. तर तसं ते वीज चमकतेय, प्रकाश पडतोय, हत्ती दिसतायत, परत अंधार. अरे सो ग्रेट. उजेड, हत्ती, अंधार, उजेड, हत्ती, अंधार, असं ते लूप मध्ये चालू होतं. आणि मला तो तेवढा एकच फ्रॅक्शन ऑफ सेकंद मिळायचं ते हत्ती बघायला आणि परत अंधार व्हायचा. परत काही सेकंद गेल्यानंतर 10 सेकंद, कधी 1 मिनिट, कधी 2 मिनिटं, परत वीज चमकायची येणार, हत्ती दिसायचे. सो इतकं ते सगळं भारावून जाणारं वातावरण होतं की असं ढग जवळ आल्यानंतर ते दुर्वा बुडून आपण प्रोक्षण करतो पूजेला, तसं ते प्रोक्षण केल्यासारखे शिंतोडे माझ्या अंगावरती उडायला लागले आणि वारा जास्त जोराने व्हायला लागला आणि ते सगळं इतकं भारावून जाणारं होतं. मला असं वाटलं मी आत्ता उडी मारून त्या नदीच्या काठी जाते आणि हत्तींबरोबर मस्ती करणार आहे. म्हणजे जोश ने होश नो ना खोना जे असतं, म्हटलं ते सगळी तत्व गेली तेल लावत. मला आत्ता जाऊन त्या हत्तींबरोबर मस्ती करायची. कंट्रोल उदय, कंट्रोल. कंट्रोल उदय, कंट्रोल. म्हणजे हाच मुलगा जेव्हा लहानपणी सर्कसचा हत्ती एकटा एक बघायचा आणि तेवढं बघत राहायचा, त्याला आता 100-150 हत्ती दिसतात. आणि वाईल्ड एलिफंट्स, बरोबर. right. कारण पाळीव हत्तींमध्ये तो चार्म नसतो, कारण त्याला सर्व काय म्हणतात ना Item आहे. पूर्ण आहार त्यांना मिळत नाही. बरोबर आहे, हा. जंगली हत्ती झाडाची सालं पण ओढून फाडून खातील, मुळं खातील, गवत खातील, त्याच्या पोटात विविध प्रकारचे मिनरल्स जातात त्याच्यातनं, हम्म. बरोबर. कारण मुळांसकट माती गवत खाल्ल्यामुळे त्याला माती पोटात जाते. बरोबर. सो सर्वंकष आहार त्यांना तो मिळतो, सर्व आहार त्यांना मिळतो. त्यामुळे त्यांचं बिहेवियर हे खूप काय म्हणतात ना वाईल्ड, पूर्ण वाईल्ड. स्किन वेगळीच जाणवते त्यांची. हम्म. म्हणजे तुम्हाला पाळीव हत्तींचे कान गुलाबी झालेले दिसतील, कपाळ गुलाबी झालेले दिसतील, कारण ते वापर करून करून ती स्किन झिजते आणि ती गुलाबी होते. वाईल्ड एलिफंट मध्ये तुम्हाला गुलाबी स्किन कधीच दिसत नाही. हम्म. सुंदर ग्रे दगडी रंगाचा हत्ती अख्खाच्या अख्खा दिसतो. जबरदस्त. सो त्या मोमेंटला मला असं झालं होतं की खालती जावं, पण मग स्वतःलाच मी म्हटलं की कंट्रोल होऊ दे. असं इतकं नाही वाहवत जायचं. आणि एक नाही, 2 नाही तर तू काय मोगली नाहीयेस किंवा मी त्यांच्यात वाढलो असतो कदाचित लहानपणापासून त्यांनी मला ऍक्सेप्ट केलं असतं, हम्म. पण तो ऍक्सेप्ट येण्यासाठी मला त्यांच्याबरोबर राहायला लागेल. असं अचानक कुठून मी त्यांच्या समोर गेलं तर माझी चटणी होईल. कुठलाही वन्यजीव मला टॉलरेट करणार नाही. सांबर सुद्धा मला शिंगाने हुसकावून लावेल. बरोबर. आता त्याच्यावर मोगलीचा विषय निघाला तर बगीरा बघितलाय का, म्हणजे पॅन्थर, ब्लॅक पॅन्थर? मी दांडेलीत पाहिलेला होता. म्हणजे एकदा असं झालं होतं की दांडेली माझं अगेन फेवरेट जंगल, की जे कमीत कमी 25-30 वेळा तर माझं झालेलंच आहे दांडेली. आणि सहसा वर्षात ना एकदा तरी काय म्हणतात ना की माताने बुलाया आहे, तसं ते जंगल मला बोलवतं. तर देवाला जातात लोक, तसं मी आपलं दांडेलीला एकदा वर्षात जाऊन येतो. डोकं टेकून यायचं. त्याचं कारण असं आहे ना की मला दांडेली जास्त का भावतं, कारण मला त्या जंगलामध्ये काही असे एरिया की जिथे पायी चालत फिरता येतं. जंगलात पायी चालत फिरणं याच्यासारखं दुसरं सुख नाही, एस्पेशली जर का तुम्हाला निसर्ग वाचनाची आवड असेल तर. कारण जिप्सीतनं जाताना तुम्ही पळत राहता, जर तुम्ही चालत जाता तर त्यावेळेला तुम्हाला त्या जंगलाच्या लई बरोबर स्वतःची लय मॅच करता येते. तुम्हाला तुमच्या पेसने निरीक्षण करता येतं. इथूनच मी आलोय, माझं ओरिजिन आहे ना ते. मला हार्ट टू हार्ट ते अदृश्य त्या हृदयाबरोबर मला इये हृदयचे तिये हृदयी मला कनेक्शन तिथे जुळवता येतं. सो मला त्याच्यामुळे ते जंगल फार आवडतं. मग
तिथे गरवारे कॉलेजच्या फायनल इयरच्या स्टुडंट्सना एकदा आम्ही घेऊन गेलो होतो. मी ऍज अ फील्ड गाईड म्हणून त्यांच्याबरोबर गेलो होतो. की माझं काम काय होतं की त्यांचे सर आणि मॅडम होतेच, पण माझं काम हे होतं की मुलांना जंगल एक्सप्लेन करायचं. छोट्या छोट्या गोष्टी की अगदी घाणेरीच्या फुलांचा गुच्छ पाहिला तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याच्या मागची स्ट्रॅटेजी काय आहे, की एवढी फुलं एकत्र का. तर त्याच्यामध्ये वेगळं सायन्स आता पुढच्या पॉडकास्टसाठी हा विषय ठेवू. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी किंवा जे दिसेल ते ओपन बुक आहे, समोर काय येईल तुम्हाला माहिती नाही. बरोबर. तर आम्ही काय करायचो, दिवसभर चालत हिंडायचो, कधी डांबरी रस्त्यावरनं चालत हिंडायचो, कधी मातीच्या पायवाटांवरती जायचो. आता तर रेस्ट्रिक्शन्स यायला लागली कारण फॉरेस्ट डिपार्टमेंट थोडं जास्त सजग व्हायला लागले, पण अजूनही डांबरी रस्त्यावरनं तर नक्कीच चालता येतं. सो आम्ही दिवसभर हिंडायचो आणि मग रात्री नाईट सफारीला जायचो, की रस्त्यावरनं हिंडायचं आणि मग रात्री जे प्राणी रस्त्यावरती जे दिसतील ते पाहायचे. सो बराच वेळ आमची सफारी झाल्यानंतर आम्हाला काहीही दिसेना. म्हणजे कुठेतरी एखादं ब्राऊन पाम सेवेट दिसलं, कुठेतरी खूप लांब माऊस बिअर दिसलं एखादं, त्याचं समाधान होण्यासारखं सायटिंग नाही ते. अॅनिमल नाही, इथे नाही दिसत ते प्राणी, जंगलातले वाईल्डच. पण काय म्हणतात ना की ज्या लेव्हलचं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला पाहिजे नाईट सफारी प्राणी पाहिल्याचं, तर ते त्यातनं मिळत नव्हतं. अशी ओझरती काय म्हणतात ना नजरभेट त्यांची वाईट होत होती. सो आम्ही जेव्हा मग मी म्हटलं यांना की असं करूया आपण की त्या कुळगी नावाच्या एरियामध्ये एक रस्त्याच्या बाजूलाच मोठा तलाव आहे, त्याला उन्हाळ्यात पण पाणी असतं. तर मी तिथे ब्राऊन फिश हाऊल पाहिलेलं आहे पूर्वी. तर म्हटलं ते दिसतंय का आपण यावेळी चान्स घेऊया. सो आम्ही तिथे रस्त्याच्या बाजूला गाड्या लावल्या, गाड्या बंद केल्या. तोपर्यंत निम्मी काय 90% जनता झोपलेली होती, कारण दिवसभर एवढं भटकंती झाल्यानंतर तो पाळणा हलायला लागला, सगळी बाळं झोपली गाडीमध्ये. आणि मी आणि मागच्या गाडीमध्ये माझ्यासारखे 1-2 उत्साही कार्यकर्ते की तेवढेच फक्त जागे होते, की जे कसोशीने टॉर्च मारून कुठे काय चमकतायत का डोळे, त्याचं ते चालू होतं. तर मी वरती माझा मोठा टॉर्चचा फोकस मारून जंगलात ते पाहत होतो काय दिसतंय का, आणि त्यांनी ते पाण्याच्या आसपास पाहत होते, त्यांना डोळे चमकले अचानक त्यांच्यासमोर. आणि त्यांच्या टॉर्चच्या प्रकाशात फक्त डोळे चमकतील म्हणजे त्याची एवढीच ताकद होती. तर डिटेलिंग त्याला काही कळे ना की नक्की कोणाचे डोळे. बरोबर. मला म्हणले अरे दादा बघ रे खालती काय. मी म्हटलं बघा ना, म्हटलं दोघांनी एकत्र टॉर्च मारून बघा काय दिसतंय. मी पण याच अपेक्षेमध्ये की काय हरिण ब्रीड आलं असेल पाणी प्यायला, कारण तळ्याच्या काठावर पलीकडे ते डोळे चमकतात आणि काय रानडुकरं पाणी प्यायला येतात, स्पॉटेड डिअर येतात, भेकर येतात पाणी प्यायला. म्हटलं असेल मुवमेंट. म्हटलं नाही आम्हाला कळत नाही, तू बघ. मग मी असा टॉर्च असा केला तर ह्या पोझिशन मध्ये लपक लपक पाणी पित आमच्याकडे बघत ब्लॅक पॅन्थर बसलेला होता. काळा शार कोळशासारखा कुळकुळीत बिबट्या. आणि त्याचा जो आकार आहे तो म्हणजे मला एवढ्या लांबणं पण असं वाटलं की हा काळा शार वाघच आहे का काय, म्हणजे ढाण्या वाघ इतका तो ह्यूज आणि सुंदर. म्हणजे काय त्याचं ग्लो त्या त्वचेचा. हे जेव्हा तो वळला आम्हाला बघून, कारण त्याला डिस्टर्ब झाला ना, तो उठला आणि असं 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 सरप्टेशियसली असा चालत तो झुडपांच्या मागे गेला. मग तिकडनं असं करून आमच्याकडे बघत होता. सो एकदा इकडनं 2 हिरे दिसायचे, एकदा इकडनं 2 हिरे दिसायचे लकाकणारे. ग्रेट. पण त्या मुवमेंट मध्ये सुद्धा त्याची जी लकाकी होती त्या केसांची, ती म्हणजे काळा बिबट्या रात्री चमकत होता. म्हणून म्हटलं ना की वाईल्ड मध्ये त्यांना जे न्यूट्रिशन मिळतं त्याच्यातनं त्यांचे हे कोट वगैरे छान डेव्हलप होतात. पिंजऱ्यातल्या वाघाला तुम्ही ठराविकच समजून देता, त्यामुळे तो तसा नाही त्यांना कोट. पण ही वेगळी जात आहे बिबट्यामध्ये कसं होतं, त्याला मेलॅनिझम म्हणतात. म्हणजे 4 पिल्लांपैकी एका पिल्लामध्ये त्वचेला रंग देणारा या केसांना रंग देणारा जे पिगमेंट्स असतात तर त्याचं एक्सेशन होतं खूप जास्त प्रमाणामध्ये. म्हणजे आपल्याकडे जसं आपण कोड आलेली माणसं असतात त्यांना त्वचेला रंगच नसतो, त्यांना ऊन सहन होत नाही. बरोबर. मेलॅनिनचं प्रमाण कमी असतं, खूप कमी असतं. तसं याच्यामध्ये एक्सेसिव्ह मेलॅनिन उलटा प्रकार असतो, निग्रो लोकांसारखा अति गडदपणा तो. सो त्याचा ऍडव्हान्टेज त्यांना रात्री जास्त मिळतो शिकार करताना. म्हणजे आता ह्याच्या बाबतीत मी एक
निरीक्षण वाचलं होतं ऑनलाईन की भारत आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये जिथे जंगलं आहेत तिथे काळ्या बिबट्यांचं प्रमाण जास्त आहे. बर. कारण काळा रंग त्यांना अंधारामध्ये कॅमोफ्लाज होण्यासाठी जास्त मदत करतो. बरोबर. वेरॅज आफ्रिकेमध्ये काळा बिबट्या क्वचितच आढळतो कारण तिथे सगळे पिवळी ग्रासलँड्स आहेत. ओके. त्यामुळे पिवळ्या रंगाचा बिबट्या तिथे कॅमोफ्लाज होतो. हा बरोबर. पिवळ्या बिबट्या हिरव्या गवताचा, जसं मी म्हटलं की एवढा मोठा वाघ जर का त्या हिरव्या झुडपांमध्ये कॅमोफ्लाज होऊ शकतो, बिबटाही होतो. पण काळ्या बिबट्याला अजून थोडा एक स्टेप जास्त ऍडव्हान्टेज आहे त्याला, एवढंच आहे त्याच्यामध्ये. बाकी तो बिबट्याच, म्हणजे त्याच्या जे रोझेट्स ज्याला म्हणतात, म्हणजे ठिपके असतात, तर ते तुम्ही जर का नीट पाहिले तर ते दिसतात त्याच्यामध्ये. ओके. आता ट्रेकिंग वगैरे करत असताना मधमाशांचा वगैरे काय असा अनुभव आहे का, की मधमाशांचं म्हणजे त्यांचं पण कम्युनिकेशन असतं का? सोशल. हो 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 हो. इनफॅक्ट मी तर त्यांचा चांगलाच दणका खाल्लेला, म्हणजे बेशुद्ध होईपर्यंत मी त्यांचा दणका खाल्लेला आहे. कसं होतं की मधमाशा तुमच्यावरती आपणहून हल्ला नाही करत. मधमाशांना कसं आहे की त्यांच्या पोळ्याला जर का तुम्ही थ्रेट वाटलात तरच तो हल्ला होतो. ओके. झालं असं होतं की पावनखिंडीमध्ये, जे लोक पावनखिंडीला गेले त्यांना माहिती असेल की तुम्ही वरती पार्किंगमध्ये गाड्या लावता आणि साधारण पर्वती आपण जेवढं अंतर उतरतो तर तेवढं अंतर उतरून तुम्हाला खालती जायचं. मोठा पाथवे त्यांनी छान बांधलेला आहे, पायऱ्या बांधलेल्या आहेत. मी एका पॉइंट पर्यंत जाता की जिकडे ती वाट संपते तिकडे बाजीप्रभू देशपांडेंचं स्मारक आहे, थोडासा इतिहास लिहिलेला आहे त्यांचा. आणि तिथेच इमिजिएटली अशी खालती घळ आहे एक, म्हणजे कासारी नदीचा उगम होता. तर त्या नदीच्या घळीत खालती उतरण्यासाठी 2 लोखंडी शिड्या आहेत. तर ती एकच वाट आहे की ज्याने तुम्ही वरती किंवा खालती जाऊ शकता, दुसरी वाटच नाही त्या घळीत खालती उतरायला. अर्थात पलीकडच्या जंगलात कुठून असेल तर मला माहित नाही, पण आम्ही ज्या पॉइंटला होतो तिथून ती एकच वाट. तर माझ्याबरोबर 60-65 मुलं होती ज्यांना आम्ही नेचर ट्रेल करवत होतो. आमचे आंबाघाट पावनखिंड असा तो कॅम्प होता. सो त्या घळीत मी मुलांना खालती घेऊन गेलो, कारण कसं होतं की नदी पूर्ण सुकलेली नव्हती. मध्ये मध्ये पॉन्ड्स, त्याचे पूल्स होते, पडल्स होते. म्हणलं पडल्स मधलं जे वाईल्ड लाईफ आहे, जे जीवन आहे, तर म्हणलं मुलांना दाखवूया. वॉटर स्लायडर्स असतात किंवा वॉटर बग्स असतात की जे तुम्हाला शिकार करताना किंवा त्यांची माहिती देता येऊ शकते, किंवा रिव्हरची इकोसिस्टीम कशी असते, ड्रेनेज सिस्टीम कशी असते, नदी कसा मार्ग कार्य करते, हे सगळं दाखवता येतं ना तिकडे मुलांना. म्हणलं दाखवूया. असं आम्ही ज्यावेळेला त्या घळीत खालती उतरलो तर त्यावेळेला मी सगळ्यात पुढे होतो आणि मग काही मुलं निवांत खालती उतरून टाइमपास करत ग्रुप फोटो कार्ड वगैरे त्यांचं चालू होतं. आणि मला एक 10-15 मिनिटानंतर असं आरडाओरड्याचा आवाज ऐकायला आला. मी म्हटलं अरे घळीत मुलं एवढा गोंधळ का करतायत, आणि ती मुलं अशी आहेत की माझ्यावर अनेक वर्ष फिरतायत. आणि रादर आम्ही त्यांना कॅम्पला निघाल्यापासून असं इन्व्हाइट केलेलं असतं की तुम्ही निसर्गाला काही स्वतःहून दिवसाला जायचं नाही. बरोबर. म्हणजे तुम्हाला साप दिसला हात लावायचा नाही, मधमाशा दिसल्या पोळ्याला दगड मारायचा नाही, कुठली मस्ती करायची नाही. बरोबर. निरीक्षण करा. तुम्ही म्हटलं दादा आम्हाला इथे 1 तास थांबायचं, मी 1 तास थांबतो, नो प्रॉब्लेम. निरीक्षण भरपूर करा, पण लिमिट क्रॉस करू नका, मर्यादा क्रॉस करू नका, जेणेकरून तुमच्या जीवावरती बेतेल असं काही करू नका किंवा इजा होईल असं काही करू नका. सो आम्ही त्या घळीमध्ये त्या टोकाला असताना आम्हाला तो आवाज ऐकायला आला आणि उठून पाहिलं. म्हटलं, कारण काही मुलं माझ्यावर पुढे आली होती, मी त्यांना एक्सप्लेन केलं होतं, काही येत होते. तर मला ना तिथे हातवारे करता दिसली मुलं. मी दचकलो, म्हटलं मुलं हातवारे का अचानक करायला लागली. आणि मग मी मोठे मोठे बोल्डर्स होते, त्या बोल्डर्सवर लिटरली मी उड्या मारत मारत परत त्या दिशेला गेलो. तर मला म्हणजे एक सेकंद माझा थरकापच उडाला. सगळीकडे मधमाशा आणि सगळी मुलं आरडाओरडा करतायत, हातवारे करतायत, रडतायत, कारण डंख बसायला लागले. तो सहन, एक डंख बसला तरी सहन होत नाही आपल्याला, तिथे मुलांना डंख बसायला लागले फटाफट. मी ताबडतोब मुलांना म्हटलं जसं होईल तितक्या पटापट शिड्यात चढा आणि पळा. मुलांना त्यांनाच कळलं की त्यांचे पाय त्यांना कधी वरती घेऊन गेले तिथे. पण एकच वाट होती ना, एकच वाट होती. म्हणजे त्याच्यामध्ये डेंजर असं होतं की त्या शिडीवरनं जर का कोणी पडलं असतं त्या धांदलीमध्ये तर गडबड झाली असती, कारण खालती कातळ होता. बरोबर. पण पर्याय काय, कारण 60-65 मुलं त्या घळीतनं बाहेर काढायची, तर तेवढी रिस्क घेण्याशिवाय पर्यायच नव्हता. कारण आमचे म्हणजे माझे जे कलिग होते ते आम्हाला सगळं सांगत होते, अरे शांत बसा. पण म्हटलं अरे 65 मुलांना नाही शांत बसू शकत. बरोबर आहे.
खरंय. त्यांचं ते वय नाही एवढं समज नाही एवढं, कारण त्याच्यामध्ये कोणाला जरी एखादा परत डंख झाला तर आरडाओरडा करत उठणार आहे. बरोबर. बरं शांत याच्यासाठी बसायचं की तुमचा आवाज बंद झाला म्हणून मधमाशा अटॅक करायचे थांबतात असं नाहीये. म्हणजे हालचाल थांबली की मधमाशा अटॅक करायचं थांबतात, त्याच्यासाठी न हलता बसायचं हो, कुठं. हो. मग गेली मुलं बरीचशी, कारण तेव्हा जस्ट सुरुवात होती अटॅकची. मला आठवतंय एका पॉइंटला मी असा मधमाशांचा पडदा डोळ्यावरनं बाजूला करून त्या शिडीवर उभं राहून खालती वाकून बघत होतो की किती मुलं शिल्लक राहिली अजून शिडी क्रॉस करायची. बापरे. अरे, माझ्या पूर्ण, आणि माझी सवय जी आहे त्याप्रमाणे मी बफ, फुल शर्ट, फुल पॅन्ट, शूज, डोक्यावर टोपी. पण माझा जो पार्ट एक्सपोज होता म्हणजे स्पेशली ह्या कानांच्या कडा, तर म्हणजे पिअर्सिंग केल्यासारखं असं सगळीकडनं असे लाईनीने डंख होते पूर्ण कानाच्या या पाळ्यांवरनं. माझ्या नाकावरती सगळे असे डंख होते, गालावरती डंख होते, बाप. भोवयांमध्ये होते, माझ्या डोळ्यात एक काटा गेला होता आतमध्ये, हुबुळामध्ये, पांढऱ्या पाकामध्ये. माझ्या कानात एक जिवंत माशी गेलेली होती, जी मलकापूरला गेल्यानंतर ते ड्रॉप्स टाकून तिला मारलं. अरे, मला हॉस्पिटलला आतमध्ये? नेईपर्यंत ती आतमध्ये गोलगोल फिरत होती. बापरे. बापरे. म्हणजे वाईटच सिच्युएशन होती. आणि मग शेवटचे आम्ही जे काही 4-5 जण उरलेलो होतो ते आम्ही मग मेन त्या म्हणजे त्या मोठ्या पाथवेवरती आल्यानंतर बसलो एका जागी, आणि मग बऱ्याचशा माशा निघून गेल्या. आणि मग ज्या 2-4 जण मागे उरलेल्या होत्या की ज्या खात्री करत होत्या की म्हणतात असं बंदूक लावून डोक्याला, त्यांनी आम्हाला लिटरली ते गन डस डाऊन टू द ग्राउंड, बसा खाली, हालायचं नाही. बापरे. आणि म्हणजे पर्यायच नाही आमच्या पुढे. इतका तो थवा आमच्या बरोबर, म्हणजे काळा ढग आमच्यावरती छत्री धरल्यासारखा चालत होतं. 12-12:30ची 1ची टळटळीत दुपारची मे महिन्यातली वेळ, एप्रिल मधली. पण त्यात हे चावले त्याच्यात ह्या मधमाशा चावलेल्या, आणि माझ्यावर 5वी-6वीतली मुलं, त्यांचे ते काय हाल झाले असते. बेकार. इतकी रडारड आरडाओरडा, सगळे सुजलेलो आम्ही प्रचंड. पण त्याच्यात सुद्धा कसं होतं की एका पॉइंट नंतर ना तुम्हाला सगळं बधीरच होऊन जातं, म्हणजे फक्त काहीतरी असं टोचलं एवढंच जाणवतं. आग इतकी भयानक होत असते की तुम्हाला बाकी काहीच जाणवत नाही, सतत नुसतं काहीतरी टोचतं एवढंच जाणवत राहतं पहिल्या 15-20 टंकांनंतर. मग आम्ही शांत बसलो. बरं, ह्याच्यामध्ये सांगण्यासारखी गोष्ट अशी की जी त्याच्यानंतर मी अनेकदा त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तुम्ही शांत बसलात, मधमाशाने तुमच्या भोवती गुंजाराव करत त्या फिरतात, बुणबुण करत, त्या निघून जातात आणि 2 मिनिटांनी 5 मिनिटांनी परत येतात चेक करायला. हाच अनुभव मी माझ्या ट्रेकच्या दरम्यान त्याच्यानंतर अनेकदा घेतला. मी माझ्या फॅमिली बरोबर फिरायला गेलेलो असताना सुद्धा घेतला. पहिली मधमाशी येते तर त्याच वेळेला तुम्ही जर का शांत बसलात, हालचाल न करता, की तिला हुसकावलं नाहीत, तिला असं करायचं नाही. हा, म्हणजे तुम्ही जर का तिला तुमच्यापासून थ्रेट आहे हा सिग्नल तिच्यापर्यंत जर का तुम्ही पोहोचवला नाहीत तर ती निघून जाते. ओके. ओके. चालायचं आपण बंद करा. झालं काय होतं, मला असा अंदाज आहे की त्या मधमाशा, म्हणजे ते डावीकडे मोठं पोळं होतं या घळीमध्ये, तर त्या उन्हाळ्यात मधमाशा पाणी प्यायला येतात खालती, ज्या पोळ्यात पाणी घेऊन जातात ते त्यांच्या सहकार्यांसाठी. तर त्यातल्या 1-2 माशा चिरडल्या गेल्या असाव्यात चालताना मुलांकडनं. त्यांनी पोळ्याचा सिग्नल दिला की ते थ्रेट आहे. तर जी सर्च पार्टीवरनं शोधायला आली खालती, ही खरंच आहे का चेक करायला आली, कन्फर्म करायला आली, तर ह्यांनी मधमाशाला मुलांनी हातवारे करून त्यांना झटकलं असेल. बरोबर. मग त्यांनी पोळ्यात जाऊन त्याचे ते फेरोमोन्स रिलीज केले, थ्रेटचे सिग्नल्स दिले अटॅक करायला. एका मागे, म्हणजे मला आठवतं ना, मेशा 4 झटकल्या की 8 यायच्या, 8 झटकल्या की 16 यायच्या. म्हणजे माझ्या समोर असा घोळका वाढतच जायचा मधमाशांचा, कारण तो सिग्नल तेवढा स्ट्रॉंग होत जायचा. बरोबर. की नाही थ्रेट आहेत. 8च्या ऐवजी 16 माशा आता सांगतायत, 16च्या ऐवजी 32 माशा सांगतायत. वाढत चाललं. हा, MBचं GB झालं, जीबीचं TB झालं बघता बघता. तो ज्यावेळी पहिल्यांदा माशी येते, बरं असं नाही की त्या माशा तुमचं अस्तित्व आहे आजूबाजूला म्हणून अटॅक करतातच. म्हणजे मी आता लिंग्या घाट मागच्या उन्हाळ्यामध्ये ट्रेक केला होता लवासाच्या इथला. लिंग्या घाटातनं उतरून खाली कुरडूगड आणि निसणीच्या वाटेने परत वरती यायचं, आणि मग चिपाच्या दराने खालती उतरायचं पलीकडे, आणि मग पुन्हा घोडेनाळेतनं वरती चढायचं. असा तो एक रॉ ट्रेक. युजली मी असंच ट्रेक प्रिफर करतो, कारण अशा वाटांना कोणी येत नाही फारसं. पॉप्युलर किल्ल्यांना, पॉप्युलर जागांना खूप गर्दी असते. इथे मला माझ्या सवयीने पुन्हा म्हटलं असतं चालत मला माझ्या पेसने जंगल वाचत जाता येतं. बरोबर.
सो आम्ही जेव्हा त्या लिंगेघाटाच्या घळीमध्ये आलो तर एक मधमाशी आमच्या भोवती बिरबिरायला लागली. मी माझ्या बरोबरच्या लोकांना सांगितलं, प्लीज शांत बसा, कोणी तिला रुमालाने किंवा असं हुसकवू नका, तिला जे करायचंय ते करू देत, तुमची अक्कल इथे वापरू नका. ती तिचं काम करायला आलीये, ती करेल आणि जाईल. तिने प्रत्येकाच्या डोक्यावरती, एकदा रुपेशच्या डोक्यावरती, एकदा तन्वीच्या डोक्यावरती, एकदा माझ्या डोक्यावरती, एकदा प्रथमेशच्या डोक्यावरती, असं आमचं 4-5 जणांनी प्रत्येकाच्या डोक्यावरती एकदा तिने घिरट्या घालून चेक केलं, काय आहे काय आहे काय आहे काय आहे. निघून गेली. म्हटलं हलू नका, थांबा. 2 मिनिटांमध्ये ती परत आली. डबल चेक, टू स्टेप व्हेरिफिकेशन. खरंच हा थ्रेट आहे बरोबर का, काय म्हणतात त्याला, हे निरुपद्रवी आहे लोकांनी. कारण कसं मी त्या माशीला हक्कल्यानंतर ती कुठे जाणारे सिग्नल द्यायला मला माहित नाही ना. बरोबर. आणि तिला तो सिग्नल वाटला की नाही, म्हणजे थ्रेट वाटला की नाही, कळायची मला काही सोय नाही. म्हणजे वाघ तरी नाही आवडलं तर नापसंती दात काढून दाखवतो. मधमाशीचं ते कळतच नाही ना, जोपर्यंत तिकडे गिगाबाईट मध्ये डेटा पॅकेट्स येत नाहीत. करत जा, तुमची जिरवायला आलो, आता तुमची जिरवणार. सो मग आम्ही जेव्हा पुढे कुरडूगडाला गेलो, वळसा घालून त्या डोंगराला खालती उतरून, तर तिथे पाण्याच्या टाक्यामध्ये आजूबाजूला भरपूर मधमाशा होत्या. सेम त्याच एपिस डॉर्साटा, आग्या माशा, की ज्या अटॅक करतात, ज्या मोठी पोळी बांधतात. पण आम्ही त्यांच्यामध्ये राहूनच पाण्याच्या बाटल्या भरल्या, कारण आम्हाला पर्यायच नव्हता. बरोबर. आम्ही म्हटलं त्यांना आपण नको. म्हणजे मग पहिल्यांदा जेव्हा त्या माशा येऊन गेल्या, ती माशी येऊन गेली, तेव्हा त्यांनी सेफ आहे हा इशारा दिल्यामुळे पुढचं तुम्हाला संकट कळलं. हा, म्हणजे मी त्यावेळेला जर का माझ्या बिहेवियर मधनं तिला सिग्नल दिले असते, थ्रेट जाणवू दिला असतात, तर मग अवघड झालं असतं. कारण आम्ही त्या घळीमध्ये अशा ठिकाणी होतो की आम्हाला म्हणजे गावापर्यंत उलटं पोचायचं म्हटलं असतं म्हणजे खिंडीत गाठल्यासारखं लिटरली खिंडीत गाठलं असतं त्याने आम्हाला. त्या रांगतच जायला लागलं असतं खुरड वाचवा म्हणून. असं पण आहे का की बाबा प्राण्यांना खालचं असं दिसत नाही काही, म्हणजे आता बैल किंवा गाय वगैरे असे असतात, त्यांना असं खालचं दिसत नाही एका ठराविक उंचीपर्यंत, असं वगैरे आहे का? म्हणजे काही व्हिडिओज मध्ये बघितलंय मी की असं नाही. विजन तशी बरी असते त्यांची, म्हणजे अगदी आपल्यासारखी इतकी शार्प नाही की त्यांना खूप लांबचं दिसेल. एका लिमिटच्या पलीकडे ते सगळं दुसरंच दिसतं त्यांना. पण त्यांना कसं होतं ना की त्यांच्या चेहऱ्याच्या बाजूला डोळे असल्यामुळे मध्ये ते स्नाऊट येतं, त्यामुळे त्यांची ती विजन थोडीशी लिमिट होते, म्हणजे त्याला मर्यादा येतात. पण पुढचं दिसत नाही त्यांना, पण मागचं दिसतं, कारण मागणं कोणी येत असेल तर त्यांना ते पटकन कळतं त्याच्यामध्ये. पण मग हा डेफिसिट कॉम्पेन्सेट करायला त्यांच्याकडे बाकीच्या कॅपेबिलिटीज बऱ्याच आहेत. म्हणजे कान शार्प असतात, घ्राणेंद्रिय म्हणजे ज्याला ओल्फॅक्टरी सेन्सेस म्हणतात, वास येणं हे खूप शार्प आहे त्यांना, हा सेन्स. त्यामुळे कारण जंगलात कसं होतं ना की जंगलामध्ये वाघ जवळला दिसत नाही, पण त्याचा वास खूप लांबपर्यंत जातो वाऱ्याबरोबर. म्हणजे जे सॉंगबर्ड्स असतात तर ते जोरात का ओरडतात, चिवचिवाट मोठा का असतो, जंगलातले पक्षी जोरात का ओरडतात, कारण जंगलात एकमेकांना ते दिसत नाही पण आवाज तर लांबपर्यंत पोहोचू शकतो, त्यामुळे पक्षी जोरात आरडाओरडा करतात जंगलामध्ये. प्रत्येकाचं काहीतरी एक हे देवानं केलेलं आहे, त्याच्या मागे एक लॉजिकल रिझनिंग आहे. प्रत्येक गोष्टीच्या मागे, प्रत्येक बिहेवियरच्या मागे, अॅनिमलच्या कुठल्याही पक्षी असेल, इन्सेक्ट असेल, बेडूक असेल, काही असेल, तर त्याच्या मागे एक लॉजिकल रिझनिंग आहे. आणि ते जेव्हा तुम्ही समजून घ्यायला लागता तर त्यावेळेला तुम्हाला निसर्ग किती अद्भुत आहे ही सगळी रहस्य आहे. तुम्ही ते पझल ज्यावेळेला सोडवत जाता, मग तुम्हाला एक गोष्ट कळली त्याच्यावर अजून 2-4 गोष्टी कळतात, मग तुम्ही अजून डीप मध्ये जाता की अरे हे जर काही हे म्हणजे अमुक एक गोष्ट ही जर काही इतकी छान आहे त्याच्या आवाजाच्या बाबतीमध्ये असेल किंवा विजनच्या बाबतीमध्ये असेल, तर मग बाकी अजून काय आहे त्याच्याकडे, मग तुम्ही अजून डीप मध्ये जाता. मग तुम्हाला त्याच्याशी असोसिएटेड अजून 4 गोष्टी कळतात, की जसं मी म्हटलं की प्राण्यांना डायक्रोमॅटिक विजन असते की त्यांना या शेडमध्ये दिसतं, पण वाघाला डायक्रोमॅटिकच विजन आहे. बरोबर. हरणालाही डायक्रोमॅटिकच विजन आहे, त्यांनाही 2 रंगाच्या शेडमधलेच दिसतात, म्हणजे शेड्स दिसतात रंगांच्या.
पण वाघाचे डोळे समोर असल्यामुळे त्याला बायफोकल विजन मिळते माणसाला. माणसासारखी, बरोबर. तर त्याच्यामुळे त्याला अटॅक करणं सोपं जातं, त्याला टार्गेट करणं सोपं जातं. म्हणजे आकृती दिसते, त्याला कलर कळत नाही, पण काय आहे हा नाही, त्यांना आपल्यासारखं शार्प इमेज दिसते, हा. पण एका लिमिट पर्यंत दिसते, फार लांबचं नाही दिसत त्यांना. आणि मला जसं खूप लांबच्या डोंगरावरचा अगदी बारीक झेंड्याची काठी पण दिसेल तसं त्यांना नाही दिसत. पण काय म्हणूया आपण, एक समजा 100 मीटर, 200 मीटर, 500 मीटर ह्या अंतरातली त्यांना हे दिसतं. म्हणजे मी अनेकदा असं तामिळीमध्ये हिंडत असताना जंगलामध्ये खूप लांब कुठेतरी सांबर आहे आणि त्याने आम्हाला, मी टॉर्च मला डोळे चमकले तर त्याने आम्हाला पाहिलं आणि तो पळून गेला. सो मला अंदाज येतो की त्याला किती अंतरावर मी दिसलोय. किंवा असं असू शकेल त्याला टॉर्च लांबनं सेन्स झाला, म्हणजे माणसं आहेत त्यांना कळलं, पळून गेलं. ओके. सो प्राण्यांच्या क्षमता खूप अद्भुत आहेत. आपण जेवढ्या निसर्गामध्ये डोळस भटकंती करू आणि नजरेला जेव्हा तुमच्या बघण्यापेक्षा शोधण्याची सवय लागेल, तुमच्यामध्ये कुतूहल जागरूक असेल लहान मुलांसारखं, की 2.5-3 वर्षाची मुलं हे काय आहे, हे कशाला आहे, हे का केलं, हे प्रश्न त्या वयामध्ये सारखी विचारतात. तर तो निरागसपणा प्रश्न विचारण्यामागचा जर का तुमच्यामध्ये तुम्ही जिवंत ठेवलात, तुमच्यातलं लहान मूल जिवंत ठेवलं, तर तुमची प्रत्येक भटकंती, मी तर म्हणतो की कशाला तुम्ही एवढ्या मोठ्या जंगलात जाता, तुम्ही महाबळेश्वरला गेलेले आहात फॅमिली बरोबर, चालता चालता तुम्हाला आजूबाजूला झाडांवरती 4 गोष्टी दिसू शकतील, त्याचे फोटो काढा. हल्ली तर गुगल लेन्स सारख्या गोष्टी आहेत की ज्यात तुम्ही त्या इमेज जर का अपलोड केली गुगल लेन्स तर ते काय आहे कळतं, मग त्याच्याविषयी अजून माहिती घ्या. सो तुमची भटकंती अधिक अर्थपूर्ण होईल त्याच्यातनं. म्हणजे माझे जे गुरु ट्रेकिंग मधले जे सिनियर्स होते, ज्यांचं बोट धरून मी सह्याद्रीमध्ये भटकंती करायला शिकलो, एथिक्स शिकलो, की दादा ताई मावशीच म्हणायचं, ओ आम्हाला वाट सांगा, अरे असं बोलायचं नाही, दादा वाट सांगता का, म्हणजे असं बोलायचं, हे एथिक्स ज्यांनी आम्हाला शिकवले. तर सॉरी माझा तो पॉइंटच मिस झाला, मी काय सांगतो, कशावरती होतो आपण. आम्ही पण इतकं त्याच्यात चालू गेलो की आम्हाला हे जाईल. तर त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी शिकलो, की तू हिंडत असताना डोळस भटकंती, तर ते सांगायचे भटकंती असताना की धनगरासारखंच नुसतं डोंगर चढणं उतरणं करू नकोस, की बकऱ्या चरायला आलायस, डोंगराच्या टोकाला गेलास, सकाळी संध्याकाळी परत खाते होतो अर्थपूर्ण काहीतरी. अर्थात थोडंसं हे डेरोगेटरी वाटू शकेल, कारण ते सुद्धा खूप निरीक्षणं करत असतात. म्हणजे त्यांच्यावर भटकलात तर, किंवा आदिवासींबरोबर तुम्ही जर का भटकला तर अख्खं तुम्हाला इतकं नॉलेज मिळतं त्या जंगलाबद्दल, कारण त्यांचा डेली वावर आहे त्या आदिवासामध्ये, त्या हॅबिटॅटमध्ये. सांगायचं तात्पर्य याच्यामध्ये असं आहे की तुम्ही नुसती झापडं लावून हिंडण्यापेक्षा डोळ्याला, की नुसतं चढून वरती जायचं आणि खालती यायचं, याच्यापेक्षा जर का तुम्ही डोळसपणे भटकंती केलीत, आनंदासाठी भटकंती केलीत, तर तुम्हाला गड चढायला कदाचित 2-3 तास लागतील, पण तुम्ही इतके समृद्ध अनुभव घेऊन खालती याल की मग त्यावेळेला तुम्हाला पायवाटेवरती चालणारी मुंगी पण तेवढीच इंटरेस्टिंग वाटायला लागेल, आणि आकाशात फिरणारी घार किंवा एखादा गरुड असेल तर तोही तितकंच इंटरेस्टिंग वाटेल. तुम्हाला एखादा गवताचं पातही तितकंच इंटरेस्टिंग वाटेल, आणि एखादा भलं मोठं उंबराचं झाडही इंटरेस्टिंग वाटेल. प्रत्येकाची दृष्टी हे महत्वाची आहे. म्हणजे प्रत्येकाला ते दिसेलच असं नाहीये, प्रत्येकाचा इंटरेस्ट असेल असं नाहीये, पण खरंच ज्याचा तुम्ही आनंदासाठी जर का भटकंती करत असाल तर माझा सल्ला असा आहे की ह्या 4 गोष्टी एकदा करून तर पहा. ते गड किती वेळा, म्हणजे बकेट लिस्ट मध्ये मी टिकमार्क केली की आज माझा सुधागड झाला, काय आज माझा तेलवैला झाला, आज माझा काय रायगड झाला, राजगड झाला. तर ह्याच्याऐवजी मी आज राजगडची सर्वार्थाने परिपूर्ण भटकंती केली, मी डोंगरही चढलो, मी महाराजांचा इतिहासही समजून घेतला, फोर्ट आर्किटेक्चरही पाहिलं, पण त्याचबरोबर त्या फोर्टच्या म्हणजे त्या किल्ल्याच्या विहिऱ्यामध्ये असणारे जे काही वन्यजीव आहेत, जे काही मला दिसलं, मी त्यांचं निरीक्षण केलं, त्यांच्याबद्दलही ज्ञान घेतलं. बरोबर. हे ज्या वेळेला तुम्ही करा त्यावेळेला ती माझ्या दृष्टीने एक अजून एक परिपूर्ण भटकंती होईल, तुमची सर्वार्थाने परिपूर्ण भटकंती होईल. बरोबर. छान अशा गप्पा झालेल्या आहेत, आणि पॉडकास्ट हे म्हणजे होणार, पार्ट 1 पार्ट 2 याचं होणार. बऱ्याच गोष्टी बाकी अजून, म्हणजे सापाबद्दलची माहिती असेल किंवा पक्ष्यांबद्दल असेल, म्हणजे बरंच काही. पक्ष्यांबद्दल होणार आहे, त्यानंतर फुलांबद्दल होणार, फुलांबद्दल, म्हणजे ओव्हरऑल पूर्ण असं जंगल
काय तेच ते म्हटलेच की फुलांवर सांगायला बऱ्याच गोष्टी आहेत. आणि मला तर असं वाटतं की मी त्यातलं किती सांगू शकेन. म्हणजे रोज इतके नवीन शोध लागत असतात, मी रोज इतक्या नवीन गोष्टी म्हणजे शिकत अनुभवतोय. असतो की असं होतं की किती सांगू आणि किती नको. आणि जेव्हा असे दर्दी रसिक समोर बसलेले असतात की ज्यांना खरंच ऐकायचंय, बरोबर. तर त्यावेळेला माझ्या भटकंतीचं सार्थक होतं की जर का अजून कोणी माझ्यासारखे 4 जण डोळस भटकंती करायला लागले आणि त्यांना ही सृष्टी नव्याने किंवा नव्या रूपात पाहायला मिळाली किंवा ते नव्याने पाहायला लागले या सृष्टीकडे किंवा नव्या नजरेने पाहायला लागले, तर ते माझ्या कष्टाचं खऱ्या अर्थाने सार्थक होणार आहे. बरोबर आहे. ग्रेट. कारण ते लोक अजून 4 लोकांना सांगणार की अरे तू अशा पद्धतीने भटकलास तर तुला अजून 4 नवीन गोष्टी कळतील. आणि नॉट नेसेसरी की नुसतंच पाहायचंय, फोटो काढायचे आणि सोडून द्यायचं की सुंदर वाटलं म्हणून पाहिलं. कदाचित त्याच्यामधनं तुमच्यासाठी ते लाईफ सेव्हिंग स्किल सुद्धा असू शकतात. बरोबर आहे. की लंगूरचा अलार्म कॉल तुम्हाला जंगलात ऐकायला आला, सांबाराचा अलार्म कॉल ऐकायला आला, तर तुम्हाला बरोबर. काय माहिती असेल ते जो ओरडतोय प्राणी किंवा पक्षी तो काय सिग्नल देतोय हे जर का तुम्हाला त्यातनं वाचता आलं बरोबर. ऐकून, तर तुम्हाला तुमची भटकंती सेफ सुद्धा होईल त्याच्यामध्ये. बरोबर आहे. राईट. तर ह्याच नोटवरती आपण थांबतोय. खूप छान गप्पा झाल्या मकरंद, खरंच थँक्यू या पॉडकास्ट दोघांनाही मध्ये. धन्यवाद मला या गोलगप्पाच्या पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट केल्याबद्दल. चलो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.